नमस्कार, सुस्वागतम. नितीन राम लिखित अमलताश बुक्स प्रकाशित आपण सारे कृष्ण मनाच्या गर्दीतून सुटकेचा मार्ग या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध कवी, गीतकार, लेखक वैभव जोशी आणि प्रसिद्ध अभिनेत्री, सिनेदिग्दर्शिका मृणाल देव कुलकर्णी या दोनही मान्यवरांना घेऊन व्यासपीठावर येण्याची विनंती मी नितीन राम, डॉक्टर अनिता राम आणि आमचे प्रकाशक सुश्रुत कुलकर्णी यांना करतो. मान्यवरांनी व्यासपीठावर येऊन दीपप्रज्वलन करून या पुस्तक प्रकाशन सोहळ्याची सुरुवात करावी अशी त्यांना विनंती करतो. आपण सर्वच जण लहानपणापासून पर्वाचा म्हणत आलो आहे. अशा प्रसंगी हमखास त्या सर्व गोष्टींची आठवण होते. आपण म्हणत आलो आहे, शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपद ज्योती नमोस्तुते. शुभंकर अशा दिव्यांचं प्रज्वलन करून या पुस्तक प्रकाशन सोहळ्याची सुरुवात या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते होते. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्माचं 751 वर्ष सुरू आहे. माऊलींनी त्यांच्या वाग्यज्ञाला प्रारंभ करताना विश्वाच्या अणुरेणूमध्ये ओतप्रोत भरून राहिलेल्या आत्मतत्वाला अभिवादन केलं होतं आणि म्हटलं होतं, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. नंतर त्यांना अभिप्रेत असलेल्या गणेशाचं ओंकारामध्ये दर्शन घेताना म्हटलं होतं, अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म कवळले. आणि मग पुढे शारदेचं स्तवन केलं होतं. आता अभिनव वाघ विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मी या. असं वाग्यज्ञाचा प्रारंभ ज्ञानेश्वर माऊलींनी केला होता. इथे तर पुस्तकाचं प्रकाशन आहे, त्यामुळे दीपप्रज्वलन झाल्यानंतर डॉक्टर अनिता राम सरस्वती वंदना म्हणणार आहेत. मी डॉक्टर अनिता राम यांना आमंत्रित करतो. या कुंदेंदु तुषारहार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वीणा वरदंड मंडित करा या श्वेत पद्मासन या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवै सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा. यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचा स्वागतपर सन्मान करण्याची विनंती मी नितीन राम यांना करतो. सर्वप्रथम त्यांनी प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचं स्वागत करावं. शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह प्रदान करून त्यांचं स्वागत होईल.
यानंतर प्रसिद्ध कवी गीतकार वैभव जोशी यांचा सत्कार नितीन राम सरांनी करावा अशी विनंती. यानंतर प्रकाशक सुश्रुत कुलकर्णी यांचा सन्मान नितीन राम यांनी करावा अशी विनंती. आपल्याकडे जाणकार विद्वान असं सांगतात की देव होण्याचा सतत प्रयत्न करणारा माणूस म्हणजे त्रेतायुगातला राम आणि माणूस होण्याचा सतत प्रयत्न करणारा देव म्हणजे द्वापार युगातला श्रीकृष्ण. ज्यांनी प्रेम करायला शिकवलं असा देव श्रीकृष्ण. कुसुमाग्रज म्हणतात की प्रेम कुणावर करावं, कुणावरही करावं. आणि कृष्णाच्या आयुष्यातल्या सर्व संदर्भांचे दाखले देत फार सुंदर कविता त्यांनी लिहिली. सुरुवात करताना ते म्हणतात की प्रेम राधेच्या वत्सल स्तनावर करावं, कुब्जेच्या विद्रूप कुबडावर करावं, भीष्म द्रोणांच्या थकलेल्या तीर्थरूप चरणांवर करावं आणि दुर्योधन कर्णाच्या अपराजित अभिमानी मरणावर करावं. आणि सांगता करताना ते म्हणतात की प्रेम योगावर करावं, भोगावर करावं आणि त्याहूनही अधिक ते त्यागावर करावं. प्रेम चारी पुरुषार्थाची झिंग देणाऱ्या जीवनाच्या द्रवावर करावं आणि पारध्याच्या बाणानं घायाळ होऊन अरण्यात एकाकी पडणाऱ्या स्वतःच्या शवावरही करावं. अनेकांनी कृष्णाचा वेध घ्यायचा प्रयत्न केला आहे. खानोलकर आरतीप्रभू असं म्हणतात की गवळणी येताना होता कृष्ण, गवळणी येताना होता कृष्ण, आल्यावर सुद्धा होता कृष्ण, तो गेल्यावरही होता कृष्ण, पण हे ज्यांना माहीत नाही असे चुकचुकतात कृष्ण कृष्ण. असं त्याचा वेध घ्यायचा प्रयत्न केला आहे. तर राधा, गोपी, मीरा, नंतरच्या मीराबाईंच्या आधीच्या कालखंडामध्ये नामदेव महाराज ज्यांनी बाललीलांचं वर्णन करताना गवळणी लिहिल्या आहेत, नाथ महाराजांनी लिहिल्या आहेत, माऊलींनी विराण्या लिहिल्या आहेत. गणू वाजे गुणगुणा वारा वाहे ऋण जुणा, भवतारकू हा कान्हा वेगी भेटवा, तिथपासून ते विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशलेपर्यंत. कबीर महाराज आहेत, सूरदास आहेत, ते अगदी मग रवींद्र जैन साहेबांपर्यंत एक राधा एक मीरा, अंतर क्या है दोनों की चाह में बोलो असा पण वेदसुद्धा घेतलेला आहे. या कृष्णाचं वेड ज्या ज्या लोकांना लागलं आहे, ज्यांनी कृष्ण इंटरप्रिट केला आहे, अशांपैकी एक म्हणजे ओशो. आणि ओशोंचा स्पर्श आमच्या नितीन राम यांच्या आयुष्याला झाला. नंतर ते ओशो काय म्हणलेत माहिती का की कृष्ण एक ऐसे योगी है जो भोगी है और कृष्ण ऐसे भोगी है जो योगी है. असं ओशोंनी कृष्णाचं वर्णन केलं आहे, खूप इंटरप्रिट केलं आहे. आणि ओशोंच्या स्पर्शानंतर मग नितीन राम यांच्या आयुष्यामध्ये आले निसर्गदत्त महाराज. निसर्गदत्त महाराज स्वतःविषयी असं म्हणायचे की सकाळी तो भेटला होता ना माणूस, असा उल्लेख ते करायचे की तो आता नाही आहे संध्याकाळी. इतकं स्वतःला वेगळं काढून बघण्याची प्रचंड प्रतिभा आणि साधना असणारे गुरु ज्यांच्या आयुष्यामध्ये आले. आणि या कृष्णाला आता इंटरप्रिट कोण करतं आहे तर खुद्द राम आडनावाचाच एक माणूस नितीन राम, ज्यांनी आपण सारे कृष्ण हे पुस्तक लिहिलं आहे. हे पुस्तक प्रकाशित करणारे संपादकसुद्धा तेवढेच प्रतिभावंत आहेत. अनुभवी संपादक, अनुवादक, प्रकाशक. त्यांनी आपल्या व्यावसायिक कामाची सुरुवात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामधनं केली. कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या विषयांचे प्रशिक्षक म्हणून 15पेक्षा जास्त वर्ष काम केलं आहे. संगणक या विषयावरती अभ्यासक्रमाची अनेक पुस्तकं लिहिली आहेत. मोबाईल तंत्रज्ञानाची ओळख सोप्या भाषेत करून देणारं
अष्टपैलू स्मार्टफोन या त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या 10पेक्षा जास्त आवृत्त्या प्रकाशित झाल्यात. सुश्रुत कुलकर्णी यांनी 20हून अधिक पुस्तकांचे अनुवाद केलेले आहेत, ज्याच्यामध्ये नोबेल पारितोषिक विजेते लेखक काझुगो इशिगुरो यांचे व्हेन वी वेअर ऑर्फन्स, जॉर्ज ऑरवेलचं ॲनिमल फार्म त्यातली काही गाजलेली ललित पुस्तकं आहेत. त्याच्या व्यतिरिक्त युवाल नोआ हरारी यांच्या बहुचर्चित होमो डेज या पुस्तकाचा आणि विख्यात उद्योजक इलॉन मस्क यांच्या चरित्राचा सुद्धा सुश्रुत कुलकर्णींनी अनुवाद केला आहे. आणि मग अमलताश बुक्स नावाची प्रकाशन संस्था काढली आणि 2 दशकांपासून संपादन आणि प्रकाशन करतायत. 2013पासून उत्तमोत्तम पुस्तकांची निर्मिती केली. त्यातलंच हे पुस्तक आहे आपण सारे कृष्ण, मनाच्या गर्दीतून सुटकेचा मार्ग. त्यामुळे जो प्रकाशक स्वतः इतका प्रतिभावंत आहे, तुम्ही पुस्तक बघा नंतर काय सुंदर त्यांनी नटवलं आहे. मुखपृष्ठावरतीच आरसा दिलेला आहे त्यांनी. नितीन राम यांची कल्पकता प्रत्यक्षात उतरवण्याची प्रतिभा असणारे संपादक आणि प्रकाशक आहेत. त्यांना मी मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. सुश्रुत कुलकर्णी. नमस्कार. व्यासपीठावरचे मान्यवर मृणालजी, वैभवजी, लेखक नितीन राम आणि मिलिंदजी आणि जमलेल्या सगळ्या रसिकांचं मनपूर्वक स्वागत. तुम्ही या पुस्तकाच्या प्रकाशनाला आलात त्याचा मला मनापासून आनंद होतो आहे. मी अगदी थोडक्यात बोलणार आहे, कारण तुम्ही पुढच्या उत्तम वक्त्यांची बोलणे ऐकायला उत्सुक आहात त्याची मला कल्पना आहे. थोडंसं अमलताशविषयी. अमलताश बुक्स ही वर्षाला काही निवडक पुस्तकं प्रकाशित करणारी प्रकाशन संस्था आहे. इंग्लिशमध्ये ज्याला बुटिक पब्लिकेशन असं म्हणतात, तशी संस्था. तर आपण सारे कृष्ण हे अशाच निवडक पुस्तकांमधलं एक पुस्तक. नितीजींचं मी बोलणं अनेक वर्ष ऐकत होतो, त्यांचं वाचत होतो आणि जेव्हा आमची भेट झाली पुस्तकासंबंधी तेव्हा ते लगेच करण्याचं मी मनोमन ठरवलं. कारण यातलं एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे नितीनजी हे ज्ञानी आहेत, हा याबद्दल काही दुमत असायचं कारण नाही, पण अनेक ज्ञानी लोक शुष्क होतात, तसं त्यांचं अजिबात झालेलं नाही. ते ज्ञानी असूनही त्यांच्या बोलण्यात आणि त्यांच्या लिखाणात खूप रसाळपणा आहे. खूप कठीण विषय ते सोप्या शब्दात मांडू शकतात, ही त्यांची हातोटी आहे. तर आपण सारे कृष्ण हे त्यांनी सहज भाषेत कुठलाही आविर्भाव न घेता लिहिलेलं पुस्तक. हे पुस्तक आता आपल्या भोवताली जी परिस्थिती आहे तिला अधिकच लागू होईल अशा प्रकारचं आहे. आपल्या भोवती जर पाहिलं तर सतत कुठल्या तरी तणावाचं वातावरण असतं. अंतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही प्रकारचा तणाव असतो. म्हणजे सतत डोक्यावर असलेल्या डेडलाईन्स, आर्थिक चिंता, उद्याची चिंता, यशस्वी होण्याचं दडपण, अशा सगळ्या गोष्टींना आपण रोज सामोरं जात असतो. वयाच्या एका टप्प्यापर्यंत भौतिक महत्त्वाकांक्षा त्या पूर्ण झालेलं आपल्याला छान वाटत असतं, पण त्या टप्प्यानंतर त्यातला फोलपणा आपल्याला कळायला लागतो आणि मग त्यावर आपण उत्तरही शोधायला लागतो. मग त्याची उत्तर आपण कुठे शोधतो तर आधी पॉप्युलर विचारवंत आहेत त्याच्यामध्ये, आणि त्या विचारवंतांना एक छान टर्म आहे, ती आहे वियर्ड, म्हणजे WEIRD. म्हणजे आपण भारतीय असलो तरी उत्तर शोधतो हे पाश्चिमात्य. वियर्ड म्हणजे वेस्टर्नाइज्ड, एज्युकेटेड, इंडस्ट्रियलाइज्ड, रिच्ड आणि डेव्हलप्ड अशा देशातले जे विचारवंत आहे त्यांनी मांडलेल्या विचारात आपण आपली उत्तरं शोधतो, जे बरोबर नाही. आपली उत्तरं ही आपल्याकडेच आहेत. आपला जो वारसा आहे त्यामध्ये सगळी उत्तरं दडलेली आहेत. तर आपली ही रोजची लढाई आहे, ही काही बाहेरच्या युद्धासारखी मिसाईल किंवा रॉकेट्सची नाही. आपले प्रश्न वेगळे आहेत. आजचा सगळ्यात मोठा प्रश्न तणाव, बर्नआउट आणि एकाकीपणा हा आहे. लोनलीनेस म्हणजे एकाकीपणाचा एपिडेमिक आता येईल अशी परिस्थिती आपल्याला दिसते. म्हणजे बहुसंख्य लोक संवाद साधण्याऐवजी आपापल्या मोबाईल मध्ये व्हर्च्युअल मित्रमैत्रिणींशी संवाद साधणं जास्ती पसंत करतात, असं चित्र आपल्याला दिसतं. तर ही तणावाची परिस्थिती, ही युद्धाची परिस्थिती ही आजची नाही आहे, हजारो वर्षांपूर्वी ही होतीच. आणि असाच एक गलित कातर झालेला, कन्फ्यूज झालेला माणूस होता. तो तर कुरुक्षेत्रावर मैदानाच्या भूमीवर उभा होता. त्याचं नाव होतं अर्जुन. आणि त्याला आपल्यापेक्षा एक वेगळा मित्र म्हणू किंवा तत्त्वज्ञ म्हणू किंवा मार्गदर्शक म्हणू
फ्रेंड फिलॉसॉफर गाईड मिळाला तो होता श्रीकृष्ण. श्रीकृष्ण हे व्यक्तिमत्वच मुळात खूप वेगळं आहे. आजूबाजूला कितीही गोंधळ, किती केओस असो आणि युद्ध चालू असो, बाण सुटत असोत, तरी त्याच्या डोळ्यात आणि त्याच्या ओठात नेहमी स्मित असतं. बासरी सोबत सतत बाळगणारा हा देव. या जगातल्या भोवती चाललेल्या सगळ्या उन्मादापासून आणि वेडेपणापासून स्वतःला वेगळं काढण्याचं काम करणारा कोण असेल तर कृष्ण. अगदी साधं उदाहरण पाहणं, सगळ्यात विख्यात गोष्ट आहे कृष्णाची कालियाची. कालिया आणि हा अतिशय विषारी फणा असलेला साप होता, अनेक फणे असलेला साप होता असं म्हणू. तर कृष्णाने त्याला नेस्तनाबूत केलं, पण कसं? त्याच्यावर नृत्य करत. आपले देव आहेत हे इतरांपेक्षा खूप वेगळे आहेत. ते गाणी म्हणणारे आहेत, नृत्य करणारे आहेत आणि जीवनाचा आनंद घेणारे आहेत. या कठीण परिस्थितीमध्ये, युद्धामध्येही ते करणारे असे देव आहेत. तर हेच रूपक थोडंसं आजच्या काळात आपण पाहिलं तर आजचा कालिया कोण आहे आपल्यासमोर? तर आपल्यासमोरच्या डेडलाईन्स, ताणतणाव, सामाजिक अपेक्षा, लोनलीनेस, या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्यांचा मुकाबला आपल्याला करायला मदत करणारा देव आहे कृष्ण. आणि हा सामना जो आहे, हे युद्ध आहे, हे आक्रमकपणे करण्याची गरज नाही. आक्रमकपणा न करता आनंदाने ओठांवर स्मित बाळगून लढायला शिकवणारा जो देव आहे, जो सखा आहे, जो मार्गदर्शक आहे, तो आहे कृष्ण. असं म्हणतात की जगात खरं तर दोनच भावना असतात. आपल्याला अनेक त्याचे स्पेक्ट्रम दिसत असतात, पण खऱ्या दोन भावना सायकोलॉजिस्ट म्हणतात लव अँड फिअर, या दोनच आहेत. अँगर ही खूप जणांना भावना वाटत असते, पण खरं तर अँगर ही भीती असते. आपला कंट्रोल जातो आहे याची जी भीती असते ना, ती अँगरमध्ये परिवर्तित होत असते आणि ते आपल्याला कळत नसतं. तर भीतीवरती विजय मिळवला की आपोआपच प्रेम आपल्याला देता येतं. 16व्या अध्यायात भगवद्गीतेच्या कृष्ण म्हणतात की त्यांनी सगळ्या गुणांचं वर्णन केलं आहे. त्यातला मुख्य गुण कुठले आहेत बघा? अभयम सत्व संशुद्धी, ज्ञानयोग व्यवस्थिती, दानम दमश्य यज्ञश्य, स्वाध्यायस्तपा आर्जवम. म्हणजे सगळ्या गुणांमध्ये पहिला गुण श्रीकृष्णांनी सांगितला आहे तो आहे अभय, निर्भयता. निर्भयता जर आपल्यामध्ये असेल तर आपण कुठल्याही गोष्टीला सामोरं जाऊ शकतो. आणि निर्भयता ही कृष्णाच्या सत्वसंशुद्धीमधनं, म्हणजे मनाच्या शुद्धीतनं आलेली आहे. ती ओढून ताणून आणलेली निर्भयता नाही. ओढून ताणून आणलेली निर्भयता ही स्कॉर्पिओ किंवा थार चालवणाऱ्या लोकांमध्ये आपल्याला बघायला मिळते. ही तशी नाही. ही सत्वसंशुद्धीतनं आपल्यावरच्या ठाम कन्व्हिक्शनमधून आलेली निर्भयता आहे. आणि ती निर्भयता आपल्यामध्ये असेल ना, तर आतमधला घोळ, आतमधले गोंधळ सगळे काही थांबतात. सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा आपला जो अट्टहास असतो तो मुळात अट्टहास थांबतो. आपण अगदी मोकळे होतो. आणि ही निर्भयता असली की आपण नवीन गोष्टी करू शकतो. वैभवजींसारखा किंवा म्हणाले यांच्यासारखा प्रतिभावंत कलावंत असतो, तो नवं कसं करू शकतो? तर जुनं सोडण्याची निर्भयता त्याच्याकडे असते, म्हणून तो नवं काहीतरी करू शकतो. लोक काय म्हणतील माझ्या कलाकृतीला, ही त्यांना कधी भीती वाटत नाही. तर अशी भीती न वाटण्यासाठी आपला सखा आहे, आपल्याला क्रिएटिव्ह बनवणारा आहे, तो आहे कृष्ण. तर हा या विषयाचा सगळा नितीनजींनी मला परिचय करून दिला, त्यामुळे हे पुस्तक आज निर्माण झालं. आता इथलं सगळं वातावरण कृष्णमय झालं आहे. वैभवजींच्या शब्दात सांगायचं तर रंग माळियेला, श्रीरंग माळियेला, गाठी बांधियेला, सावळ्याचा शेला, असा माहोल इथं आहे. तर त्यामुळं कृपया हे पुस्तक तुम्ही फक्त एक आध्यात्मिक पुस्तक म्हणून वाचू नका. त्या आपल्यातल्या सेल्फशी एका सर्वोच्च पातळीवर संवाद साधायला मदत करणारं पुस्तक आहे. या पुस्तकाचं नितीनजींनी केलेलं लेखन, त्यांची अंतर्दृष्टी आपल्याला नवनव्या गोष्टी दाखवेल, नवीन कवाडं उघडून देईल. तर त्यानुसार आपल्याला नवीन निर्णय घेता येतील. इंग्लिशमध्ये एक छान वाक्य आहे, जागरूकता म्हणजे अवेअरनेस. आपल्यामध्ये जर आपण अवेअरनेस असेल ना, तर अवेअरनेस प्रिसिड्स चॉईस, अवेअरनेस प्रिसिड्स चॉईस अँड चॉईस प्रिसिड्स ॲक्शन्स. तर जोवर तुम्हाला अवेअरनेस येत नाही तोपर्यंत नवीन काही करू शकत नाही. तर नितीनजींचं हे पुस्तक सगळ्यांनी जरूर घ्या. सगळ्यांच्या मध्ये ते नवीन अवेअरनेस निर्माण करेल, नवे चॉईसेस घ्यायला मदत करेल अशी माझी खात्री. आपणही घ्या
आणि मित्रांनाही जरूर वाचायला. धन्यवाद. पुस्तकाचे लेखक नितीन राम हे शिक्षणाने अभियंता, 26 वर्ष त्यांनी व्यवसाय केला आणि 2015मध्ये वयाच्या 50व्या वर्षी व्यवसाय थांबवला. तेव्हापासून पूर्ण वेळ एका अंतःप्रेरणेला प्रतिसाद देत रोजच्या जगण्याला स्वतःच्या अनुभूतीमधील सत्याशी जोडायचं काम ते करत आलेत. 2008मधील त्या अनुभूतीच्या नंतर त्यांच्या शब्दामध्ये जे कधीही नव्हतंच ते सर्व नष्ट झालं आणि जे कायम होतं ते स्पष्ट झालं. त्यांची मांडणी एकच आहे, अढळ आनंदासाठी घरसंसार सोडायची गरज नाही, सुखशांतीसाठी हिमालयात जावं लागत नाही. संसारात राहूनच अक्रिया योगाने स्वतःला ओळखता येतं. ते व्याख्यान देत नाहीत. भीती, शंका, भूतकाळाचं ओझं, मी कोण आहे या रोजच्या प्रश्नांची कुंपणं तोडतात. माणसाला स्वतःकडे परत नेतात. 2009पासूनचं अनहद रिट्रीट्स, MIT पुणेमधलं व्याख्यान, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मुंबईतील शास्त्रज्ञांशी संवाद, अमेरिकेतील सायन्स अँड नॉन ड्युएलिटी परिषद, तत्वमसी डॉक्युमेंटरी, यामागचं एकच कारण, आत्मज्ञान फक्त ग्रंथात आणि देवळात ठेवायचा विषय नाही, ते रोजच्या जगण्यात उतरायला हवं. नितीनजींची आधी 2 पुस्तकं प्रकाशित झालीत. सेल्फ कॉलिंग 2013 साली आणि 2021 साली कृष्ण ने कहा. याच कामाचा ही सगळी विस्तार आहेत. नितीन राम भेटल्यानंतर कळतं समाजाला आज कृष्ण सख्याची किंवा एका सारथ्याची गरज आहे, जो हात धरून अंधारातून प्रकाशाकडे नेईल. तो सखा आपल्यातच आहे हे ते दाखवतात. आणि हा सोहळा आयोजित केलेला आहे त्यांच्या अनहद रिट्रीट या संस्थेने. गेली 17 वर्ष महाबळेश्वरच्या पायथ्याशी कृष्णा नदीच्या उगमावर काही निवडक जिज्ञासू लोक स्वतःचा शोध घ्यायला इथं जमतात. अर्थातच प्रत्येक अनहद रिट्रीटमध्ये फक्त 5 ते 7 निवडक व्यक्तींना प्रवेश दिला जातो. 3 रात्री 4 दिवस, मोबाईल नाही, गर्दी नाही, फक्त तुम्ही आणि तुम्ही. संसारात राहूनच अढळ आनंदापर्यंत पोचायचा मार्ग इथं दिला जातो. आणि हे मार्गदर्शन करतात स्वतः नितीन राम आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर अनिता राम. आज आपल्यासमोर एका पुस्तकाच्या रूपामध्ये या अनुभूती, त्या शोधाचा विस्तार सादर होणार आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे आपण सारे कृष्ण. लेखक नितीन राम यांना मी मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर, मृणालजी, वैभवजी, सुश्रुत, सभागृहामध्ये उपस्थित सर्व मान्यवर, सभागृहामध्ये अनुपस्थित पण सर्वांचं स्वागत. त्याही आधी हे सगळं घडून येतंय हे सगळं घडून येतंय सॉरी नितीनजी, अशा वेळी रडू आलं तर अपराधी वाटायचं काही कारण नाही. आपल्या पाडगावकरांनी म्हटलं आहे, लक्षात ठेवा, डोळ्यात जेव्हा आसवा असतात तेव्हाच माणसं माणसं असतात. माझे गुरु 26 वर्षांपूर्वी मला माझा कृष्ण भेटला. सॉरी 2 सप्टेंबर 2000 या दिवशी मला माझा कृष्ण भेटला. माझा ओशोंची गाठ पडली. त्यानंतर 5 वर्षांनंतर मला दुसरा कृष्ण भेटला, दुसऱ्या रूपात भेटला. त्यांचं नाव सद्गुरू निसर्गदत्त महाराज. आता या दोघांनी मला 26 वर्षांपूर्वी जी आठवण करून दिली होती, 26 वर्षांपूर्वी,
ती आठवण होती आपण सारे कृष्ण. पण आठवण मला त्यांनी 26 वर्षांपूर्वी करून दिली, पण ती आठवण मला काही पचली नव्हती. आणि आठवण पचणं हे सोपं नाही आहे. आणि ते आठवण पचायला गुरुची कृपाच लागते. त्या गुरुच्या कृपेशिवाय ती पचूच शकत नाही. हे मी त्याचं जिवंत उदाहरण आहे. त्यांच्या कृपेने 2008 ती त्यांनी मला पचवून दिली आणि त्यानंतर ती मी जगतोय. आता ती जर जगत असेल तर ती अवस्था अशी असते की जी तुम्ही जगत आहात ते तुम्हाला जर एखादं काही मिळालं, खजाना मिळाला, तर स्वाभाविकपणे आपल्याला असं वाटतं की आपण तो सर्वांना द्यावा. मग आता तो सर्वांना द्यावा तर कसा द्यायचा तो? वेगवेगळ्या मार्गातून 2008 नंतर आतमधून एक अशी अंतर्प्रेरणा येत गेली की जे मला मिळाले ते सर्वांना मिळावं. सामान्यपणे मी बघितलं की माणूस काहीतरी शोधतोय. प्रत्येक माणूस काहीतरी शोधतोय. पण आता गेले 17-18 वर्ष मी इतक्या लोकांना भेटतो, हजारो लोकांशी बोलतो, तर मला असं लक्षात आलं की माणूस शोधतोय काहीतरी, पण तो काय शोधतो हे त्याला माहिती नाही आहे अधिकांश लोकांना. पण काहीतरी शोधतोय. माझ्या समोर आलेल्या 100 पैकी 100 लोकांना जर विचारलं की तुम्ही काय शोधताय, तर मला अजून उत्तर मिळालेलं नाही आहे. थोडा फोर्स केला तर म्हणतात, 2-3 शब्द वापरतात, आनंद, सुख, शांती, समाधान. याच्या पलीकडे काही गाडी जात नाही. मग आता हे जर शोधतायत तर मग ते मिळते का? तर मला असं वाटतं की मिळू शकतं का? तर मिळू शकतं. पण मिळालेलं दिसतंय का? तर मला दिसत नाही. आणि कारण ते पाहिजेल आहे माणसाला तेच काहीतरी शाश्वत. पण माणूस ते शोधतोय अशा ठिकाणी जिथे ते कधीच मिळू शकत नाही. आणि जिथे कधीच मिळू शकत नाही तिथे 40-40 वर्ष शोध घेतात आणि म्हणतात की आम्ही खूप शोधलं. मी गमतीने कायम म्हणतो की एक माणूस रोज सकाळी 6 वाजता उठतो आणि पश्चिमेच्या दिशेने नमस्कार करत सूर्याच्या शोधासाठी तो प्रयत्न करतो. आणि 1 वाजला की तो पूर्वेकडे वळतो आणि असं तो 40 वर्ष सतत साधना करतोय. आता या साधनेत तो म्हणतो मी किती साधना केली, 40 वर्ष तरी अजून मला भेटला नाही देव. तर हे जेव्हा मी बघतो तेव्हा असं वाटतं की मग आता इतकी माणसं आहेत की प्रत्येकजण एकच शोधतोय गोष्ट काहीतरी. त्याला काय तुम्ही कृष्ण नाव द्या, सार नाव द्या, राम नाव द्या, ही नाव आहेत फक्त. माझाही असाच शोध होता किंवा मलाही असंच स्थिती होती 25 वर्षांपूर्वी की मलाही माहीत नव्हतं की मी काय शोधतोय. एक आठवण झाली आत्ता एका प्रसंगाची. जवळपास 20 वर्षांपूर्वीचा एक प्रसंग असा घडला होता, शेअर करायची इच्छा आहे तुमच्याबरोबर. मी, माझी पत्नी आणि मुलगा आम्ही केरळमध्ये गेलो होतो फिरायला. मुन्नारवरनं सकाळी आम्ही तेकेडीला जायला 6 वाजता निघालो. हिवाळा होता, प्रचंड थंडी होती. आणि घाटामध्ये असं झालं की एका ठिकाणी अशी आम्हाला सीन दिसला की डोळ्याच्या लेवलच्या खाली पूर्ण पांढरी ढगांची गादी दिसली. असं कधी पाहिलं नव्हतं मी. तो फर्स्ट टाईम मी पाहिलं होतं. डोळ्याच्या खालच्या लेवलला पांढऱ्या ढगांची गादी. आणि म्हणजे न राहून आम्ही तिथे थांबलो की आता हे बघायलाच पाहिजे दृश्य. म्हणून कार ड्रायव्हरला म्हटलं थांब. अनायसे घाटामध्ये अशी एक जागा होती जिथे बरीच अशी गाडी वळवायला वगैरे अशी जागा असते. आणि तिथे आम्ही गाडी थांबवली. सकाळी 6:30-7चा सुमार असेल बहुतेक, नाही. आणि जाऊन बघतो तर त्या कट्ट्यावरती तिथे सकाळी 6:30-7 वाजता काळ्या रंगाचा शर्ट, बटणं तुटलेली, काळा भिन्न रंग, काळी पॅन्ट, असा एक 16 ते 18 वर्षाचा मुलगा तिथे बसला होता. आणि त्याच्याबरोबर त्याच्या शेजारी त्याचा एक कुत्रा होता. ते दोघंजण त्या कट्ट्यावर बसले होते. आम्ही जसं थांबलो तसं तो हसला. पण त्याचं जे हास्य होतं, असं हास्य मी जगात कोणाचं पाहिलं नव्हतं. बटन तुटलेलं, भिकारी सदृश असं आपण म्हणूयात, पण
अत्यंत फाटके कपडे आणि असा तो मुलगा बसला होता. जसं आम्ही तिथे बसलो तर असं मनात आलं की एवढ्या सकाळी हे कसे काय इथे, गावातला जरी असला तर इथे काय येऊन बसला आहे हा. असं वाटलं यांना भूक लागली असेल कदाचित. म्हणून मी बायकोला म्हटलं की त्यांना काहीतरी खायला देऊयात आपण. तिने गाडीमधलं बिस्किटचा एक पुडा घेतला आणि बिस्किटचा पुडा त्याला दिला. तो मुलगा हसतोय. त्याने बिस्किटचा पुडा ओपन केला आणि त्याच्या कुत्र्याला दिला शेजारी बसलेल्या. विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स त्याने तो कुत्र्याने बिस्किटचा पुडा खाल्ला आणि ते शेपटी हलवतोय तो. आणि हा मुलगा पण इतका प्रसन्न हसतोय. हा सीन झाल्यावर म्हटलं की आता अजून एक पुडा दे. गाडीमध्ये बरंच सामान होतं, मुलगा छोटा होता त्यामुळे. दुसरा बिस्किटचा पुडा काढला, दिला. त्याने परत ओपन केला आणि कुत्र्याला दिला. मला काहीतरी लक्षात आलं की इथे काहीतरी मला दाखवायचा प्रयत्न आहे. तिसरा ओपन केला, केकचा पीस होता. त्या भागामध्ये असे केक मिळतात होममेड बनवलेले. त्यातला एक पाई खाल्लेला होता. 3/4 ऑलमोस्ट केक होता. तो केक हिने काढला आणि त्याला दिला. त्याने अख्खा केक त्या कुत्र्याला दिला. कुत्रा खुश, मुलगा खुश. आता म्हणलं हे काहीतरी वेगळंच दिसतंय प्रकरण. म्हणून हिने चिप्सचं एक पॅकेट काढलं. मला अजूनही आठवतं आहे. एक चिप्सचं पॅकेट होतं. चिप्सचं पॅकेट काढलं आणि त्याला त्याच्या हातात दिलं. आणि आम्हाला त्याची भाषा काय माहिती नाही, तर आम्ही त्याला फक्त असं म्हटलं की हे तू खा म्हणून. आता चौथा आयटम, हे तू खा. त्याने चिप्सचं पॅकेट उघडलं आणि हात घातला आणि पहिल्या चिप्स हिच्या हातात दिल्या. हे बघून आम्हाला राहावलं नाही. म्हटलं हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे. म्हणून तिने अजून एक काहीतरी काढलं आणि शी वॉज अबाउट टू गिव्ह इट टू दॅट बॉय. त्याने असे हात वर केले. दिस इज मोर दॅन इनफ मॅम. इंग्लिशमध्ये बोलला. हे त्याचे शब्द होते. दिस इज मोर दॅन इनफ. त्या दिवशी मला कळलं की मी काय शोधतोय किंवा काय शोधण्यात योग्य आहे आणि माणूस काय शोधतोय. ते एक समाधान आहे, संपूर्ण समाधान. याला जेव्हा मी माझ्या भौतिक जीवनाकडे, आजूबाजूच्या लोकांकडे पाहून जेव्हा मी याला रिलेट केलं, तेव्हा मला माझ्या आजूबाजूला प्रचंड मित्र आणि मंडळी सगळे ज्यांच्याकडे भौतिक बऱ्याच गोष्टी आहेत, प्रचंड प्रमाणामध्ये आहेत, पण तरी असं हास्य, हे समाधान मी कोणाच्याही तोंडावर पाहिलेलं नव्हतं. तेव्हा मला तो त्या काळ्या कपड्यांमध्ये पहिला कृष्ण भेटला. मी त्याला नमस्कार केला आणि मी हिला म्हणलं ह्यासाठी आपण इथं आलो होतो, हे दाखवायला आपल्याला इथं आणलं होतं. आम्ही त्याचे प्रचंड फोटो काढले आणि फोटो काढून आम्ही मूव्ह झालो आणि आमच्या डोक्यात तेच, म्हणजे की त्यासाठी आम्ही इथं आलो आहे, हा सीन बघण्यासाठी, हा अनुभव देण्यासाठी आपल्याला इथं आणलेलं आहे. आम्ही जाऊन थेकेडीला पोचलो. थेकेडीमध्ये पोचलो, हॉटेलमध्ये तिथे ब्रेकफास्टसाठी थांबलो आणि मी कॅमेरा उघडला आणि त्या पूर्वीच्या काळात छोट्या छोट्या चिप यायच्या पा, 10 MB वगैरे आपल्याला असायच्या त्या मेमरी कार्ड. ती मेमरी कार्ड भरलं आहे का म्हणून बघण्यासाठी म्हणून मी तो कॅमेरा उघडला आणि काहीतरी करताना मी बटन दाबलं आणि सगळे फोटो डिलीट झाले. 400-500 फोटो पहिले 5-6 दिवसांचे आमचे फिरलेले सगळे डिलीट झाले एका सेकंदात. आता हे आमचे फिरण्याच्या फोटोपेक्षा मला इंटरेस्ट त्या मुलाच्या फोटोमध्ये होता, की हा मुलगा जो आहे ना, हा काहीतरी हे अफाट आहे. आणि डिलीट झालं आणि मी हसायला लागलो. हसायला लागल्यावरती ही म्हणायला लागली की हसतोय का. म्हटलं हे हसण्यासारखीच गोष्ट आहे, कारण मला त्या दिवशी एक रिअलायझेशन झालं की काही अनुभव असतात, काही गोष्टी असतात, ह्या हार्ड ड्राईव्हमध्ये ठेवण्यासाठी असतात, हार्ड ड्राईव्हसाठी नाही. आणि आपण बऱ्याच अंशी ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या हार्ड ड्राईव्हमध्येच ठेवत असतो, फोटो काढतो, ते कधीच बघत नाही. पण हे जे अनुभव असतात जे हार्ड ड्राईव्हमध्ये स्टोअर होतात, आणि म्हणूनच मला ती हार्ड ड्राईव्हमध्ये असं स्टोअर झालं की मला अजूनही तो मुलगा स्पष्ट दिसतो आहे. त्याचा जो हास्य,
त्याचं जे समाधान, हे मला त्या दिवशी एक रिअलायझेशन झालं. आणि त्यानंतर जो काही प्रवास सुरू झाला की आता 2000, जसं मिलिंदजींनी सांगितलं, 2008पासनं आमचे अनहद रिट्रीट्स सुरू झाले आणि तिथे लोक येतात, भेटतात, त्यांच्याबरोबर चर्चा होतात. हे सगळं भेटताना मला कायम लक्षात येतं, माझा शोध हाच असतो. ज्याही माणसाला मी भेटेन माझा शोध हाच असतो की बाबा माणूस काय शोधतोय नक्की आणि मी काय करू शकतो त्यासाठी. शोधतोयस काय आणि मी काय करू शकतो. मला माहिती असतं काय शोधण्यायोग्य आहे, पण तो काहीतरी असं जाऊन शोधत असतो. मग ती त्याला मिळत नाही आहे. मग असं मला वाटतं की अरे काय काय करावं जेणेकरून तिथपर्यंत त्याला आणून आपण ठेवू शकतो. कारण ती एक मी कायम म्हणतो की माझ्यावरती, मी सर्वसामान्य आहे, पण माझ्यावर एक असामान्य कृपा माझ्या गुरूंनी केली आहे. ती जी एक कंपॅशन आहे वैभवजी, ती कंपॅशन आहे, ती गप्पा बसू देत नाही. असं वाटतं की काय करू. मग विविध मार्गांनी जेव्हा करतो आणि जेव्हा लोक समोर येतात तेव्हा असं वाटतं की कुठल्या पद्धतीने हा विषय जो आहे की जे काही आपण शोधतो आहोत हे खूप जवळ आहे, खूप जवळ आहे, जवळाहूनही जवळ आहे. आपण फिरतोय सगळीकडे, काशी, मथुरा, द्वारका, सगळीकडे फिरतोय. आणि मी गमतीत काय म्हणतो की तो कृष्ण जो आहे हा आतून दार ठोठावतोय, हॅलो हॅलो हॅलो, आणि आपण त्याला बाहेरनं दाराला कडी लावली आणि आपण मथुरेला फिरायला जातोय, हे मला दिसतं असं. आणि तो आतून नॉक करतोय, हॅलो हॅलो हॅलो. पण ते जे दार आहे जे बंदच नाही आहे, ते दार बंदच नाही आहे, पण आपल्याला असं वाटतं ते बंद आहे. आणि म्हणून हा जो मोठा भ्रम आहे की ते दार बंद आहे, तो भ्रम जो आहे तो गुरु दूर करतो. तो जो भ्रम आहे तो गुरु दूर करू शकतो. म्हणून मला असं वाटतं की या पुस्तकाच्या विषयावरती मी आता येतो की हे सर्व करत असताना कायम असं वाटतं की कुठल्या पद्धतीने, कुठल्या शब्दांनी ते जे काही तत्व आहे, ते जे काही सत्व आहे, ते जे काही सार आहे, ज्याला आपण आत्ता कृष्ण नाव दिलं आहे, ते कुठल्या पद्धतीने द्यावं. मग शब्द हे त्याचं एक माध्यम आहे. विषय सांगतो, हे जे काही पुस्तक आता आज प्रकाशन होणार आहे, 10 वर्षांपूर्वी रिट्रीटमध्ये मंडळी बसली होती. एक मुलगा आलेला होता आणि बसला असताना म्हटलं, सर तुम्ही एक पुस्तक वाचलंत का? म्हटलं कुठलं? खूप छान आहे. तर म्हटलं कुठलं? म्हणले आपण सारे अर्जुन. म्हटलं नाही, मी नाही वाचलं. कोणाचं आहे? तर म्हणे बापू काळेंनी लिहिलं आहे. म्हटलं अच्छा ओके, मी नाही वाचलेलं. तर ते जेव्हा मी ऐकलं तेव्हा स्पॉन्टेनियसली विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड माझा रिस्पॉन्स हा होता की आता पुस्तक येणार आहे आपण सारे कृष्ण. हा स्पॉन्टेनियस रिस्पॉन्स होता. का? कारण ते आतून आलेलं होतं. कारण जी माझी स्थिती आहे मी तेच सांगू शकणार ना. मी कायम म्हणतो की मी आपण सारे अर्जुन असं जर मी म्हटलं तर यापेक्षा मोठा माझ्या गुरूंचा अपमानच होऊ शकत नाही. तर त्यावेळेस जे शब्द आले आपण सारे कृष्ण, ते 2015 मधली गोष्ट आहे. आणि त्यानंतर तो इतका काळ गेला, बरंच लिखाण झालेलं होतं आणि ते लिखाण असं झालेलं होतं की ते मलाच स्वतःला वाचायला असं वाटत होतं की बापरे हे कोण वाचणार म्हणून. हे 10 वर्ष लिखाण झालेलं हे ठेवलं होतं. दरवर्षी मी काढायचो मुहूर्ताने की आता हे छापूयात म्हणून, आणि मी वाचायचो आणि मलाच असं वाटायचं की अरे कोण वाचणार हे, नको म्हणून. सो मला इच्छा अशी होती की ते हे जनसामान्यांपर्यंत हलक्या पद्धतीने हा विषय जर गेला तर तो गोष्टी रूपाने, आणि ते काही जमत नव्हतं. सो 10 वर्ष हे जे काही लिहिलेलं होतं हे सगळं तसंच ठेवून दिलं मी. आणि काहीतरी घटना घडली अशी आतमध्ये या नोव्हेंबरमध्ये मागच्या, आणि सडनली या पुस्तकातली जी पहिली स्टोरी आहे, एक माणूस मी फुलं तोडताना पाहिला असा रस्त्यावरती, आणि ते सगळं असं वाहत आलं आणि ती एक स्टोरी उतरली. आणि त्यानंतर जवळपास 1.5 महिना मी कंटिन्युअसली आय वॉज डिलिव्हरिंग, म्हणजे आय वॉज प्रेग्नंट असं मी म्हणतो. एकानंतर दुसरं, दुसऱ्यानंतर तिसरं, तिसऱ्यानंतर चौथं, अशा 35-40 स्टोरीज अशा सगळ्या दिसल्या आणि त्या
समोर उतरल्या, तेव्हा मला असं वाटलं की हां, आता हे जे आहे हे सर्वांसाठी आहे काहीतरी. कारण या गोष्टी आहेत, या रूपक कथा आहेत, या कविता आहेत, आणि या साध्या पद्धतीने त्या लोकांपर्यंत हा जो काही सत्व आहे हे जायला मदत होईल. माझा एक अनुभव असा आहे, आत्ता सुश्रुतनी शब्द वापरला आध्यात्मिक म्हणून, तर मी हा शब्द फार वापरायचं टाळतो. की मी म्हणतो की हे धार्मिक पुस्तक नाही आहे आणि आध्यात्मिक पण नाही असं मी म्हणतो. याचं कारण असं की माझा जो काही 20 एक वर्षांचा अनुभव आहे याच्यामध्ये माणसांना अध्यात्म हा शब्द जर घेतला तर 100 99 माणसं कुठे जातात एका मिनिटात मला कळतच नाही. एका मिनिटात तुम्ही आमचं नाही काम आहे. म्हणजे 90 वर्षाची लोक पण म्हणतात की या वयामध्ये कुठलं हो, हे काय वय आहे का? हो, 86 वर्षाचे लोक पण मला म्हटलेत हे काय वय आहे का? आणि 86 वर्षाचे लोक 40 वर्षातल्या लोकांना म्हणतात अगं तुझं काय वय आहे का? हे अहो तिचं नाही पण तुमचं तरी आहे का नाही? सो मी हा अवॉइड करतो. कारण असं की हा शब्द इतका लोडेड आहे आणि मला असं वाटतं की हे जे काही ज्ञान आहे किंवा हे जे काही अनुभव आहे, हे जे काही सार आहे, हा जो काही बोध आहे, हा बोध जो आहे हा बोध जीवनाला सरळ करून टाकतो, सिंपल करून टाकतो. इतका सिंपल करतो की तिथे भय राहत नाही, इथे अँझायटी राहत नाही, इथे चिंता राहत नाही. मग आता हे कोणाला नको आहे सांगा मला? प्रत्येकाला पाहिजे ना. निर्भय स्थिती कोणाला नको आहे? प्रत्येकाला पाहिजे. निश्चिंत स्थिती कोणाला नको आहे? प्रत्येकाला पाहिजे. झोप छान आली पाहिजे, झोप बसल्या जागी कोणाला नको आहे? प्रत्येकाला पाहिजे. पण अध्यात्म शब्द आला की म्हणतो नको, ते बाजूला राहू देत थोडंसं आम्हाला. म्हणून मी हा शब्द टाळतो. सिंपल गोष्ट आहे की संसार आणि अध्यात्म हा वेगळा नाही आहे, हे कंपार्टमेंट्स वेगळे नाहीत. हा माझा अनुभव. मी एक उदाहरणामार्फत जस्ट एक प्रॉप्स वापरायची मला सवय आहे म्हणून मी हे आणलं. हे सर्वांच्या परिचित आहे. दिसतंय सर्वांना बरंच पीस? हा जो कंपार्टमेंट जे आपण करतो किंवा हा एक अध्यात्माची ही एक खोली आहे आणि ही जी एक संसाराची खोली आहे, असा जो काही एक भ्रम आपल्याकडे आलेला आहे ना, हा जो भ्रम, या भ्रमामुळे माणूस ॲक्च्युली त्या आढळ आनंदापर्यंत पोहोचू शकत नाही आहे. याचं उदाहरण मला फक्त इथे दिसलं. तुम्ही जस्ट बघा, आपण हे पीस प्रत्येकाने बघितलेलं असणार आहे. आता या पीसामध्ये जे काही कृष्णाचं जे वर्णन दिलं आहे किंवा कृष्ण डेपिक करताना आपण हे पीस बघतो की नाही आपण हे पीस? या पीसामध्ये सर्व सत्य आलेलं आहे बघा. हे जे बाहेरचे जे काही लाईन्स दिसत आहेत का तुम्हाला, बाहेर जाणाऱ्या ज्या लाईन्स आहेत ना, या सगळ्या चंदेरी कलरफुल लाईन्स आहेत, अट्रॅक्टिव्ह लाईन्स आहेत. हा सगळा संसार आहे. सगळा संसार बाहेर चाललं आहे. इथून तुम्ही 1000 1 लाख किलोमीटर दूर जा, 1000 वर्ष पण पुरणार नाही जगायला. हा सगळा बाहेर जाणारा संसार आहे, व्हेरी अट्रॅक्टिव्ह. आणि जसं जसं तुम्ही त्याच्या सेंटरला येत जाल, जसं सेंटरला येतं तिथे एक डार्क काळा आहे, कृष्ण विवर, खोल. यातच आहे ना का बाहेर आहे? दोन वेगळ्या खोल्या नाहीच आहेत, एकच. पण मग हे जे काही कृष्णविवर आहे त्याची भीती वाटते. की बाहेर मज्जा वाटते, एंटरटेनमेंट आहे, प्रचंड मज्जा आहे. ह्याच्या जवळ जायला भीती वाटते. पण आहे एकाच ठिकाणी, एवढं तर कबूल. मग हे का दिलंय? कृष्णासाठी हे का दिलंय? त्याचं कारणच हे आहे की सगळं इथंच आहे. की मी एक जुना माझा कोट होता की कृष्ण म्हणतो की मी गोडाऊनमध्ये बसलो आहे, तर तुम्ही शोरूममधूनच बाहेर जाणार का मला भेटून तरी जाणार? हे बाहेरचं शोरूम आहे. अधिकांश शोरूममध्ये बघून बाहेर निघून जातात. आणि पुन्हा पुन्हा आपण शोधत राहतो की मला मिळालं का नाही, मला आनंद का मिळत नाही, आनंद का मिळत नाही. तर तो जोपर्यंत त्या सेंटरपर्यंत, त्या मुळापर्यंत आपण जात नाही तोपर्यंत तो कसा मिळावा? हा सिंपल विषय. ह्याला आध्यात्मिक काही आवरण नाही. की संसार आणि सार हे दोन गोष्टी आहेत, ह्या एकातच. संसारामध्ये पण सार आहे का नाही बघा की तुम्ही. संसारातच सार लपले. तो संसार म्हणजे अर्जुन, सार म्हणजे कृष्ण. मला ज्या ज्या ठिकाणी काही स्टोरीच्या रूपांमधून किंवा व्यक्तींमधून दिसलं, पण हे सगळं दिसण्याच्या आधी इथे भेटला तो.
त्याच्या आधी मला दुकानात भेटला, ऑफिसमध्ये भेटला, मॉलमध्ये भेटला, रस्त्यावर भेटला, पार्किंगमध्ये भेटला आणि देवळात पण भेटला. देऊळ पण बाहेर नाही आहे, पण हे सगळं भेटायच्या आधी तो इथे आत भेटला. आणि तो प्रत्येकाला भेटावा, प्रत्येकाला भेटू शकतो. आणि भेटल्यावरचा जो आनंद आहे तो आनंद, त्या आनंदाचंच एक एक्सप्रेशन म्हणून आजचा हा सोहळा आहे की ही जी काही आठवण मला करून द्यायची, जी मला माझ्या गुरूंनी करून दिली की आपण सारे कृष्ण, तर मला असं वाटतं हीच एक आठवण मी काय देऊ शकतो, तर मी एक आठवण देऊ शकतो. या आठवणीवर विचार जो करेल, जेव्हा ज्याची वेळ येईल तेव्हा तो भेटल्याशिवाय राहणार नाही, एवढी 100% माझी गॅरंटी आहे. हे सर्व करण्यासाठी इथे बरेच मान्यवर उपस्थित आहेत. माझा मित्र मनीष, खूप आभार मनीष सावडे, अवधूत वाळिंबे, भाई पंडित, हे सगळे माझे सिनियर्स आणि मित्र आहेत, माझे आईवडील, या सर्वांचा धन्यवाद. राजीव तांबे सर आलेले आहेत, प्रसिद्ध लेखक, या सर्वांचा धन्यवाद. या सगळ्यांच्यामुळे हा सोहळा होतो आहे. आणि जाता जाता फक्त मी एकच म्हणेन की माझी प्रार्थना, ज्याला जे जे हवे त्याला ते ते मिळावे, ज्याला जे जे हवे त्याला ते ते मिळावे, पण त्याला नक्की काय हवे हे त्याला लवकरात लवकर कळावे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आपण सारे कृष्ण या पुस्तकाचं प्रकाशन नंतर व्यासपीठावर त्या मान्यवरांना मी यानंतर करायची विनंती करतो. मृणालजी, वैभवजी, आमचे प्रकाशक. मृणालजी, वैभव सर, तुम्ही प्रकाशन करा, इतरांच्या हातामध्ये प्रति द्या. डॉक्टर अनिता राम यांनी प्रकाशन सोहळ्यात सहभागी व्हावं अशी विनंती आहे. एकशे 74 पानांचं हे पुस्तक आहे ब्लर्बच्या सह, आणि 49 वेगवेगळ्या शीर्षकांखाली सरांनी लेख लिहिले आहेत, कविता लिहिल्या आहेत. म्हणजे पहिल्या लेखामध्ये जसं आत्ता त्यांनी उल्लेख केला तसं नास्तिकाच्या वेशामध्ये भेटलेला कृष्ण, त्याच्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या कवींच्या ओळी उद्धृत करत करत लेख लिहिलेत. अगदी कविवर्य वसंत बापटांच्या गगन सदन तेजोमयपासून कैफे आजमींच्या जरासी आहट होती है तो दिल सोचता है, शकील बदायुनी 12 ओळींच्या दैवी गाठी नावाच्या लेखापासून ते 2-3 पानांच्या लेखापर्यंत 49 लेखांमधनं त्यांनी आपले विचार मांडलेत. नितीनराम म्हणतात, कृष्ण कुठेही गेलेला नाही, कृष्ण वाहतो आहे आत्ता इथे प्रत्येक वाचकाच्या प्राणातून. कृष्ण धडकतो आहे आत्ता इथे प्रत्येक वाचकाच्या हृदयातून, आपण सारे कृष्ण. हे पुस्तक मूळ किंमत 300 रुपयाला आहे. मला कायम ही सूचना सांगताना भयंकर राग येतो आणि वाईट वाटतं की ते सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. हे खरंच
नको आहे असं. मला फार आनंदाचा दिवस असेल माझ्या आयुष्यातला जेव्हा पुस्तकं प्रकाशनाच्या दिवशी ब्लॅकनी विकत घेतील लोक. तर ते राजीव तांबे आपल्या उजवीकडे बघून काय बोलतोय हा असं एक एक्सप्रेशन दिलं कारण ते किती मिस केलेत मला माहिती आहे. तर सर पण येऊ दे होतो दिवस. कुठे वैशालीच्या उत्तेपावर मागतो का आपण डिस्काउंट? वाडेश्वरच्या इडलीवर मागतो का डिस्काउंट? रुपालीच्या कॉफीवर मागतो का डिस्काउंट? नाही का? तर हे मनाचं आणि मेंदूचं अन्न घेताना कशाला डिस्काउंट पाहिजे? नाही का? म्हणजे एखाद्या माणसाने 15-20 वर्षाचा अनुभव 250 पानात आपल्यासाठी दिलाय उपलब्ध करून, परत त्याला म्हणायचं की नाही शेट 300चं 350 हां नाही. तर पण तरीसुद्धा प्रकाशकांची काही गणिते असतात, त्यामुळे 300चं आज 250 रुपयाला आहे. तुम्ही 300ला घेतलं तर आम्हाला आनंदच आहे, काही प्रश्न नाही. अतिशय सुंदर पुस्तक आहे. ते वाचताना ना फार मजा आली मला. तर त्यातले काही पॅरेग्राफ ही मंडळी वाचतीलच. या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या नंतर आजच्या 2 प्रमुख पाहुण्यांपैकी पहिल्या प्रमुख पाहुण्या मृणाल कुलकर्णी. एक मोठा वारसा माहेरनं आहे. गोनी दांडेकर, मग आई वीणादेव, प्राध्यापक विजय देव, सासरी जयराम कुलकर्णी, हेमा कुलकर्णी, नवरा विधिज्ञ रुचिर कुलकर्णी. SP कॉलेजमधनंच ते सगळं गणित जुळलेलं. आणि मग SP कॉलेजमध्येच असताना स्वामीपासनं आपण खरं आहो जाओ म्हणणंच मला ते फार हे वाटतं की काय आपल्या लाडक्या व्यक्तींना आपण इतकं औपचारिक संबोधित करायचं. मृणाल देव कुलकर्णी अत्यंत आमची लाडकी अभिनेत्री आहे, आमची लाडकी बहीण आहे. एकही वाहिनी अशी नाही आहे ज्याच्यावरती मृणालनी सिरियलमधनं अभिनय केला नाही. मराठी, हिंदी सर्व प्रकार. नंतर परत मग रमा माधवची कहाणी तिनेच डिरेक्ट केली. आता कोहम नावाचा कार्यक्रम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित कार्यक्रमामधनं रंगमंची आविष्कारातनं मृणाल आपल्याला भेटत असते. आणि या सगळ्या फील्डमध्ये राहून पण आपल्याला आनंद, अप्रूप आणि अभिमान वाटावा अशी मराठी अभिनेत्री आहे. उत्तम वाचणारी आहे, काव्याची उत्तम जाण आहे. त्यामुळे पुस्तक प्रकाशनाला कवी वैभवच्या शेजारी मृणालनी असावं हे अतिशय यथायोग्य आहे. नितीन राम, तुमची निवड प्रमुख पाहुण्यांची फार सुंदर आहे. मृणालला विनंती करतो मनोगत व्यक्त करण्याची. धन्यवाद मिलिंदजी. अरे काय खरोखरच आम्ही सगळे एकमेकांचे स्नेही मित्र कित्येक वर्षांपासूनचे आहोत आणि असा मंच इथे मिळणं ही फार आनंदाची, फार भाग्याची गोष्ट आहे. माझ्यासाठी तर विशेष. मी नितीनना म्हटलं, मी आता जी वगैरे उगीच इथे म्हणत नाही कोणालाच, की या मंचावर जिथे वैभवसारखा मुख्य अतिथी आहे, जिथे मिलिंदसारखा उत्कृष्ट निवेदक आहे, संवाद जो फार फार सुंदर संवाद साधतो, महाराष्ट्राचा लाडका कवी, महाराष्ट्राचाच काय जगभराचा, जगाचा लाडका कवी वैभव आहे. सुश्रुतसारखा एक उत्कृष्ट संपादक आहे जो स्वतःही इतकं छान बोलतो. आणि त्याच्यावर भरीत भर म्हणून आजचा विशेष कार्यक्रम म्हणजे हे इतकं सुरेख पुस्तक, सर्वार्थाने सुरेख पुस्तक आज प्रकाशित होतं आहे, आता झालं आहे. तर इथे येऊन मी काय बोलणार आहे, कारण सर्वार्थाने मी या सगळ्यांपेक्षा लहान आहे बरं का. वयाने आहे, अधिकारांनी आहे, पण तरीही मला असं वाटतं की याच्यावर जो आरसा आहे की नाही तो माझ्यासारख्या लोकांसाठी आहे. आणि त्याच्यामध्ये काही वेगळं दिसतंय का हे बघण्याचा प्रयत्न मी केला पाहिजे, हे बहुतेक या सगळ्यांना सुचवायचं आहे. आधी पुस्तकाचं या रूपाबद्दल कौतुक करते. ही अत्यंत सुंदर कल्पना आहे की आरशात तर तसं आपण रोजच बघत असतो, पण त्या आरशात वेगळं काही दिसतंय का हे शोधण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. ते दिसत असतं पण आपल्याला दिसत नसतं. तर असा हा आरसा
मुखपृष्ठावर आणायची कल्पना ही फार सुंदर आहे, पण ती सोपी नाही. याबद्दल मी आमचे मित्र या अमलताश बुक्सचे प्रकाशक शार्दूल यांचे विशेष कौतुक करते, अभिनंदन करते. आईबाबांनंतर मी पण मृण्मयी प्रकाशन आता चालवते. प्रकाशन व्यवसाय किती कठीण आहे हे मला आता समजायला लागलेलं आहे. पण इतक्या आनंदाने आपलं प्रत्येक पुस्तक हे एक आपलं अपत्य असल्याप्रमाणे किंवा अतिशय जीवाभावाचा सोबती असल्याप्रमाणे इतकं सुंदर स्वरूपात पेश करणं हे शार्दूलला जमतं. त्यामुळे शार्दूल, तुझं मनापासून अभिनंदन. सुश्रुत, सॉरी, दोन्ही नावं छान आहेत त्याच्यामुळे. आजचे उत्सवमूर्ती नितीन राम. माझा यांचा परिचय आजपर्यंत नव्हता. आमचे मित्र मनीष साबळे यांच्यामुळे तो परिचय झाला. आणि अशा लोकांचा परिचय होणं, त्यांच्या संपर्कात राहणं ही एक फार फार मनोज्ञ गोष्ट असते. कारण आपण स्वतःला अशा माणसांच्या मुळे स्वतःला तपासत राहतो, स्वतःला तराश हिंदीमध्ये म्हणतात तसं एक छान आपल्या व्यक्तिमत्वाला सुद्धा धार येत राहते. आपण स्वतःला अनेक प्रश्न विचारतो, त्याची उत्तरं शोधत राहतो. आणि अनिता आहे का, त्या पण आजच मला भेटल्या आणि अनहदमध्ये जाण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. आणि आज नितीनना ऐकल्यानंतर असं वाटतं आहे की ऐकत राहावं, त्यांच्याकडून काही घेत राहावं, शिकत राहावं. आणि एक मुद्दा त्यांनी सांगितला तो मला अतिशय महत्त्वाचा वाटतो की त्यांनी त्यांच्या गुरुकडून जे शिकलं, जे त्यांनी समजून घेतलं, जे त्यांच्यापर्यंत पोहोचलं ते लोकांपर्यंत पोहोचवावं हा इतका सुंदर हेतू त्यांचा आहे, साधा हेतू आहे. आणि त्यासाठी इतकी वाट बघायची त्यांची तयारी आहे. मला सुचलं आणि मी बोलून टाकलं आणि ते आत्ता व्हॉट्सॲप करतो, आत्ता फेसबुकवर टाकतो आणि लगेच ते लोकप्रिय करून टाकतं असं नाही आहे. अनेक वर्षाच्या चिंतनातून आलेलं काहीतरी आता त्यांना साध्या सोप्या आपल्याला सगळ्यांना समजेल अशा स्वरूपात देण्याची इच्छा झाली. याबद्दल त्यांचं खूप मनापासून अभिनंदन. एक तुकारामांचं अभंग आहे, लिंब दिला रोग उतराया अंतरी. म्हणजे तुम्हाला लिंबासारखं कडू औषध दिलं आहे पण ते तुमचा रोग जावा म्हणून आहे रे. अनेक औषधं कडू असतात पण त्याच्यावर जे शुगर कोटिंग केलेलं असतं त्याच्यामुळे आपल्याला त्याचा कडूपणा एवढा जाणवत नाही. तसं काहीसं नितीनना अपेक्षित असावं असं मला वाटतं. त्यांच्याशी बोलताना असं जाणवलं की अध्यात्म असं म्हटलं की घाबरतात ना लोक. मग थांबा, मी रूपक कथा लिहितो, मी काही प्रसंग लिहितो, मी काही गोष्टी सांगतो आणि काही कविता लिहितो आणि त्यातून तुम्हाला काय लक्षात येते ते बघा असं सांगण्याचा त्यांचा हेतू आहे. आणि तो हेतू नक्कीच या पुस्तकातून सफल झालेला आहे. एक छोटासा किस्सा आठवतो मला इथे. एक गुरु होते आणि त्या गुरूंकडे काही अभ्यागत बसले होते, काही शास्त्रचर्चा चालली होती. तेवढ्यात 2 शिष्य आले आणि त्यांना उशीर झाला होता. उशीर झाला म्हणून ते पटपट घाईघाईने आले. पटकन त्यांनी दरवाजा उघडला, चपला काढल्या आणि ते येऊन बसले. गुरुजी थोडा वेळ शांत राहिले आणि मग ते म्हणाले की तुम्ही दोघं उठा आणि जा त्या जोड्यांची आणि दरवाजाची माफी मागून या. तर त्या शिष्यांना काही कळेना की आज काय हे विशेष वेगळं सांगतायत आणि त्या अभ्यागतांनाही कळेना की काय झालं. संपूर्ण शास्त्रचर्चा त्या दिवशीची संपली आणि मग पाहुण्यांनी विचारलं गुरूंना की हा काय प्रकार. तर गुरु म्हणाले, अरे आत आले ना ते दोघे तेव्हा ते गुस्स्यात होते, तुम्हाला लक्षात नाही आलं का, त्यांनी दार आपटलं, चपला भिरकावून दिल्या म्हणून त्यांना सांगितलं दाराची माफी माग, चपलांची माफी माग. पाहुणे म्हणाले की निर्जीव वस्तूंची काय माफी मागायची ना, दार किंवा चपला यांना कसं कळणार आहे त्यांची माफी मागितली आणि काय फरक पडणार आहे त्यांच्यावर. गुरु म्हणाले फरक त्यांच्यावर नाही पडणार आहे पण यांच्यावर पडणार आहे ना. मी दरवाजा किंवा चपला घडवत नाही आहे, मी माणसं घडवतोय. आपल्याला गुरुची आवश्यकता असते का, तर असते. मग ती गुरु या फॉर्ममध्ये असेल, मित्र या फॉर्ममध्ये तो आपल्याला भेटेल,
आपल्याला कोणत्याही साध्या सोप्या माणसाच्या स्वरूपात तो भेटेल, किंवा काळे कपडे घातलेला आणि कुत्र्याला बिस्किट खिलवणारा फाटक्या कपड्यातला एखादा तरुण पण असेल. कोणत्याही स्वरूपात आपल्याला तो कृष्ण भेटू शकतो, हे नितीन यांना सांगायचं आहे. आणि त्यांनी त्यांच्या बहुतांश लेखामध्ये हेच सांगायचा प्रयत्न केला आहे की त्याला ओळखा. तो आहे, तुमच्या आसपासच आहे, तुमच्यातच आहे, तुमच्या शेजारच्या माणसात आहे, तुमच्या समोरच्या माणसात आहे. ज्याला तुम्ही शिव्या देताय रस्त्यावर, ट्रॅफिकचे रूल्स मोडले म्हणून, त्याच्यातसुद्धा आहे. तुम्ही रिक्षात सुट्या पैशांवरनं भांडता तेव्हा तुमच्यातसुद्धा आहे, फक्त तो तुम्हाला तेव्हा कळत नाही आहे. असं वेगवेगळ्या पद्धतीने नितीन यांनी सांगितलेलं आहे. मला वाटतं आजकालच्या जगामध्ये याची फार फार आवश्यकता आहे. कारण आजकाल बहुसंख्य लोकांची तक्रार हीच आहे की आम्हाला आजकाल उठल्यावर आरसासुद्धा ओळखत नाही, आम्ही स्वतःलाच ओळखू येत नाही, आम्हाला काय पाहिजे ते आम्हाला कळत नाही. आत्ता मिलिंदनी आमच्या कोहम नावाच्या कार्यक्रमाचा उल्लेख केला. त्याचे प्रयोग पुण्यामध्ये चालू आहेत. अभिजात मराठी भाषा आणि अध्यात्म, म्हणजे अध्यात्म नाही पण अध्यात्म, अशा विषयावरचा हा कार्यक्रम आहे, ज्यामध्ये स्वतःला हा प्रश्न पडला आहे का कधी की कोहम म्हणजे मी कोण आहे, माझा जन्म का झाला आहे, काहीतरी कारणाने झाला असेल ना, उगाच आलो आहे का मी या पृथ्वीवर. ह्याचं उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करतो का, मुळात हा प्रश्न आपल्याला पडतो का, आणि तो पडलाच तर त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण करतो का, आणि ते उत्तर सापडलं तर ते साध्य करण्याचा प्रयत्न आपल्या हातून होतो का. असे अनेक प्रश्न नितीन अप्रत्यक्षपणे आपल्याला विचारत आहेत या पुस्तकातून. मी सांगितलं तसं ही गोडगोळी आहे औषधाची असली तरी, आणि ती आपण सगळ्यांनी घ्यायची खूप आवश्यकता आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक सुंदर भाषणं ऐकण्याचा योग आहे. मिलिंदचं भाषण हे भाषण नसलं तरीसुद्धा त्याचं निवेदनसुद्धा इतकं ओघवतं असतं की ती एक सुंदर पर्वणी आहे. वैभवचं माझ्यानंतरही फार चांगली गोष्ट आहे. सुश्रुत आधीच खूप छान बोलला आहे, आणि नितीननी तर काय आपल्याला म्हणायचं आहे ते फार उद्बोधक पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. ह्यातला एक दुवा असा आहे की पुस्तकातलं काही अजून आपल्यापर्यंत पोहोचलं नाही आहे, ते पोहोचवण्याचा मी प्रयत्न करते. या पुस्तकातला एक लेख मी वाचून दाखवते. या लेखाचं नाव आहे पण मीच का. संथ वाहते कृष्णामाई, तीरावरल्या सुखदुःखाची जाणीव तिजला नाही. संथ वाहते कृष्णामाई. सकाळी 7ची वेळ असेल. सूर्य उगवला होता पण अजून डोंगराच्या मागे होता. थंड वारा सुटला होता. कृष्णामाई संथपणे वाहत होती. 700-800 वस्तीचा छोटासा तो गाव. पाणवठ्याकडे जायला निघालेल्या 4-5 बायका नदीच्या काठावर गप्पा मारत घागरी धुत होत्या. हा त्यांचा रोजचाच कार्यक्रम. अधिकांश जणींच्या प्लास्टिकच्या घागरी, नव्या जुन्या, काहीशा मळकट, काहीशा कळकट, डागाळलेल्या, लहान मोठ्या, लाल केशरी, रंग उडालेल्या. एकीची घागर होती तांब्याची, एकुलती एक. तिला तिच्या घागरीचा काय तो अभिमान. काठावरच्या मातीने ती नेहमीप्रमाणे तिला प्रेमाने घासत होती. पितांबरीचा तो पारंपरिक देशी पर्याय. घासल्याशिवाय तांबे लखलखणार कसे. घासता घासता घागर हातातून निसटली. कशी माहिती नाही, असे कधी झाले नव्हते. बाई घागर पकडायला पाण्यात उतरली पण घागर हाताबाहेर गेली होती. पाणी संथ असले तरी नदीचे पात्र विशाल होते आणि खोल. बाई माणसाने आत जाणे तसे धोक्याचे होते. बाई राहत नव्हतं. ती ओरडली, अगं कोणीतरी धरा ना माझ्या घागरीला, कोणीतरी आणा. मैत्रीण म्हणाली, अगं जाऊ दे बाई, तू नको उतरू पाण्यात. दुसरी म्हणाली, तू नको आज जाऊस, कोणा पोरांना बोलवून आणू आपण. नाही ग, तोपर्यंत ती मिळणार नाही, आणि मी सासूला काय सांगू. ती रडवेली झाली होती. लग्न करून सासरी येऊन तिला आता 10 वर्ष झाली होती. इतक्या वर्षात तिच्यावर आलेला हा पहिलाच असा प्रसंग होता. तिच्या अंगावर अगदी काटा आला होता. तिच्या मैत्रिणीने तिला धीर देत म्हटलं, घागर दुसरी आणता येईल बाई, तू गेलीस तर आम्ही दुसरी कुठनं आणू. नदीच्या प्रवाहात वाहत तिची मोकळी घागर लांब जात होती.
हे मी वाचते आहे, तुम्हाला त्याचा पलीकडचा अर्थ लक्षात येतो आहे अशी माझी खात्री आहे. नदीच्या प्रवाहात वाहत तिची मोकळी घागर लांब जात होती. तिच्यासह तिच्या मैत्रिणी हतबल होऊन पाहत होत्या. त्यांची झोपडी वजा घरे तशी काठापासून लांब होती. आपल्या मालकिणीला रडताना सोडून घागरीने आता तिचा पक्का निरोप घेतलेला दिसत होता. घागर आज पहिल्यांदाच नदीच्या प्रवाहात आली होती. इतकी वर्ष तिने नदीला फक्त काठावरून पाहिले होते, फक्त तोंड ओळख होती. आज तिला भीती वाटत होती. इतका मोठा प्रवाह इतक्या जवळून पाहून ती घाबरली. तिला तिच्या मालकिणीची आठवण येत होती. तिचे सर्व लौकिक आधार सुटले होते. तिच्या डोळ्यात पाणी होते. मीच का पाण्यात पडले? मी काय पाप केलं होतं? आपल्या घरापासून दुरावल्याची तिला प्रकर्षाने जाणीव होत होती. तिला मालकिणीचा प्रेमळ हात आठवत होता. घरातले लोक आता पाणी कसं पितील? माझ्याशिवाय त्यांना कोणीच नाही. तिला दुःख वाटत होतं. घर सुटल्याचं, प्रेमळ आधार तुटल्याचं, काठ सुटल्याचं, परिचित सुटल्याचे. एवढे मोठे पाणी तिने कधी पाहिलेच नव्हते. डबक्यातल्या बेडकांनी समुद्रात उडी मारली तर काय होईल तशी तिची अवस्था झाली होती. तिची उडी 20 लिटरच्या पलीकडे कधी गेलीच नव्हती. तिने ओळखलेली तिची क्षमता, तिची पात्रता तिच्यापुरती तेवढीच होती. पण मला सांगा, यात तिचा काय दोष? तिला प्रश्न पडला होता, माझा दोष काय? माझं घर का सुटलंय? माझंच का? नदीच्या पाण्याच्या ओघात ती डोलत होती, पण तिला तो धक्का वाटत होता. ते तिला असह्य होत होतं. ती कधी डावीकडे जाई, कधी उजवीकडे जाई. घागर प्रवाहात वाहत जात होती. कधीतरी काठाजवळ जायची आणि पुन्हा लांब जायची. कुठेतरी तिला आशा होती की कोणीतरी तिला वाचवेल, कोणीतरी तिला पुन्हा एकदा जवळ करेल, तिच्यावर मायेचा हात फिरवेल. पण कृष्णेच्या मनात दुसरेच काही होते. तेवढ्यात उलटीकडून जोराचा वारा आला आणि घागर जागेवर थांबली. तिने थोडा उश्वास सोडला आणि आता ती प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला वाहू लागली होती, तिच्या घराच्या दिशेने पुन्हा एकदा. तिला वाटलं तिचा त्रास संपला, आता ती पुन्हा घरी पोचणार, सुखावली. पण काही वेळातच वारा थांबला आणि नदीच्या पाण्याने पुन्हा एकदा पूर्ववत दिशा पकडली. उताराकडे की उत्तराकडे? आशा आणि निराशेच्या लाटांवर आपण सगळे असेच डोलत असतो ना. पण निराशेमध्येही आशा लपलेली असते हे आपण विसरतो. मगाशी नितीन यांनी सांगितलं त्याप्रमाणे निराशा आशा. घागरीचा अपेक्षाभंग झाला होता आणि पुन्हा एकदा तिची सुई मीच का या रागावर येऊन अडकली. आता ती घरापासून खूप लांब आली होती. वाटेत नवनवीन गावं, सुंदर दृश्य, नवीन पर्यटन. पण सगळेच अनोळखी. तिचं आपलं असं कोणी नव्हतं. घागर सकाळपासून रिकामी होती. तिला इतका वेळ रिकामी राहण्याचा अनुभव नव्हता. घरी रोज सकाळी ती भरलेली असे, पण सकाळ होईपर्यंत रिकामी होई. आपला अधिक काळ भरलेली असण्याचा अनुभव तिला वारंवार आठवत होता. मी रिकामी का आहे? मला भरायचं आहे. मला रिकाम पण नको आहे, कंटाळा आला आहे मला. घागरीला आता भरण्याची ओढ लागली होती आणि तेवढ्याच समोरच्या काठावर तिला काही लहान मुलं खेळताना दिसली. बऱ्याच वेळांनी माणसांना बघून तिला थोडं बरं वाटलं. मुलांना नदीच्या पात्रात वाहत जाणाऱ्या घागरीला बघून मजा येत होती. मुलांनी गंमत म्हणून घागरीला दगड मारायला सुरुवात केली. मुलांचा खेळ, पण तिच्यासाठी तो मरणाचा खेळ होता. एका मुलांनी दुरूनच तिला खडा मारला, पण तो हुकला. दुसरा, तिसरा, चौथ्या खड्याने मात्र घागरीचा वेध घेतला. टन करून जोरात आवाज झाला आणि आकाशात घुमला. मुलं आवाज ऐकून खुश झाली होती. खड्याच्या धक्क्याने ती एका बाजूला कशी कलली हे घागरीला कळलंच नाही. इतका वेळ तिच्याजवळ कुणी नव्हतं, तरी तिला सुरक्षित आहोत असं वाटत होतं. माझं कोणी नाही म्हणून रडत होती, पण असुरक्षित नव्हती. आता मुलांची लांबून का होईना तिला सोबत मिळाली होती, पण तिच्या अंगावर असा दगडाचा मार लागला होता. त्या दगडाच्या वेगाने ती कलली आणि नदीचं पाणी तिच्यात भरलं. ती थोडी भरली, थोडी अस्थिर झाली, पुन्हा स्थिरावली. पण भीती कायम होती. संकट अजून टळलेलं नव्हतं. ही तर आक्रमणाची सुरुवात होती. तिला मागे फिरायचं होतं, पण पर्याय नव्हता. कृष्णेने तिला पात्राच्या मधोमध आणून ठेवलं होतं. एकीकडे काठावर दगड मारणारी ती मुलं, तर खाली कृष्णेची अथांग खोली. पाण्याच्या वजनाने घागर थोडी स्थिरावली होती. तेवढ्यात मुलांनी भिरकावला अजून एक दगड
आणि त्या दगडांनी तिला लगबग पाण्यात बुडवलं आणि पुन्हा अजून बरंच पाणी तिच्यात शिरलं. घागर जाम घाबरली, पण हळूहळू हिंदकाळत कशीबशी सावरली. काठावरच्या दगड मारणाऱ्या मुलांना किंचाळून घागर ओरडली, अरे काय करताय तुम्ही, मला मारून टाकायचं आहे का काय, मी काय घोडं मारलंय तुमचं. पण मुलांचा खेळ रंगात आला होता. घागरीवर दगड आपटल्यावर येणारा आवाज ऐकून मुलं नाचत होती. घागरीसाठी तो जीवन मरणाचा प्रश्न होता. तिचा धीर सुटत चालला होता. भूतकाळाचा विसर पडला होता. भविष्याची चिंता नष्ट झाली होती. तिच्यासाठी आता फक्त वर्तमान उरला होता. फक्त वर्तमानातला तो एक क्षण. घागरीचे श्वास आता दीर्घ झाले होते. ती आता बरीच भरली होती. तिचं रिकाम पण कमी झालं होतं. आणि तेवढ्यात एका मोठ्या दगडाच्या धक्क्याने घागर पाण्यात बुडाली. या दगडाने नेमका तिच्या डोक्याचा वेध घेतला होता. तिला आता श्वास घेता येईना. कशीबशी डोलत ती सरळ झाली आणि स्थिरावली. तिचं नियंत्रण आता सुटलं होतं. असहाय्य होती ती पूर्णतः. पण काय चमत्कार, आता ती पूर्ण भरली होती. काठोकाठ कृष्णेच्या पाण्याने. अंतर्बाह्य. जे तिच्या आत होते तेच तिच्या बाहेर होते. घागर तीच होती, नदीचे पाणी तेच होते, पण घागरीला आता नवी दृष्टी मिळाली होती. तिचे वेगळेपण संपले होते. सूर्य डोक्यावर आला होता. कृष्णेचे पाणी सोनेरी किरणांनी चमकत होते. सूर्याच्या किरणांनी तिचे सर्वांग उजळून निघाले होते. तांब्याच्या तिच्या देहामधले रिकामपण आता सोनेरी कृष्णेने भरून गेले होते. ती अनुभवत होती, गागर में सागर का पाणी. घागर पाण्याने काठोकाठ भरली होती. गळ्यापर्यंत पाण्यात बुडली होती. तिचे लक्ष कधी तिच्या आतल्या पाण्याकडे तर कधी भोवतीच्या अथांग कृष्णेच्या पाण्याकडे जात होते. आता तिच्या आत आणि बाहेर तेच होते. तिला भरून आलं आणि तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू खाली पडले, तेही तिच्यातच. प्रवाहाच्या हिंदोळ्यांमुळे कधी तिच्यातले पाणी कृष्णेत तर कधी कृष्णेतले पाणी तिच्यामध्ये येत जात होते. आणि त्यात आता तिच्या डोळ्यातले पाणी एकरूप झाले होते. सर्व काही एकरूप. मर्यादा तुटली होती. अमर्यादेने तिला कायमचे आपलेसे केले होते. ही अपूर्व दशा तिने कधीच अनुभवली नव्हती. हा येणा जाणारा क्षणिक अनुभव नव्हता, ही अनुभूती होती, प्रत्यक्ष आणि अपरोक्ष. आपल्या तांब्याच्या देहाचा अभिमान केव्हाच पाण्यात विरघळला होता. सारे प्रश्न मिटले होते. तिच्या असंख्य प्रश्नांच्या गर्भातच तिला खरे उत्तर मिळाले होते. आपल्या अमर्याद स्वरूपाची आता तिला ओळख पटली होती. कृष्णेचे हे अथांग पाणी आणि तिच्यामधील 20 लिटर थेंब पाणी, यामध्ये उरलेल्या तिच्या तांब्याच्या पातळशा देहाचा दुरावा देखील आता तिला नकोसा वाटत होता. तिच्या मनात एक वेडा विचार डोकावून गेला तशी ती स्वतःशीच हसली. मी तांब्याच्या ऐवजी मातीची असते तर किती छान झाले असते. मी पाण्यात सहजपणे विरघळून गेले असते. खरं तर वरकरणी आपण सारे अर्जुनच, पण कच्चे, अधिकांश अर्धवट, थोडे वाचलेले, थोडे ऐकलेले आणि हे सगळे घेऊन एकमेकांशी वादविवाद करणारे, राईचा भोपळा करून सांगणारे, कधी भरलेले कधी रिकामे, अतिविचारांनी भरलेले, विवेकाने रिकामे, अर्धे सुखी अर्धे दुःखी, भ्रमित गोंधळलेले, सुखाची इच्छा करणारे पण दुःखापासून दूर पळणारे, आपल्याच कोशात राहणारे, मर्यादित कक्षात राहून अमर्यादित सुखांची अपेक्षा करणारे, काळाला घट्ट धरून प्रवाहात पाय टाकून बसणारे, सुरक्षिततेच्या घेऱ्यामध्ये गोल गोल फिरणारे, 2 पाय असून लंगडी घालणारे, 2 डोळे असून तसे दृष्टीहीन, विचारांच्या आवेगात भरकटणारे, दिशाहीन, सतत दुसऱ्यावर दोषारोप करणारे, दिवसातून 4 वेळा आरशात बघणारे पण आपल्यातील दोष दाखवणाऱ्या आरशालाच दोष देणारे. आज सकाळपर्यंत घागरही अशीच होती, कच्ची, अपरिपक्व. तोपर्यंत तिची आणि नदीची ओळख क्षणिक होती, फक्त काठावरची. वर्षानुवर्ष तिने कृष्णेला काठावरूनच पाहिलं होतं, पण आज एका धक्क्याने तिला कृष्णेच्या संगतीत नेऊन ठेवलं होतं. आणि काही तासांच्या संगतीत, प्रत्यक्ष सत्संगात घागर आज मोकळी झाली होती. भरून मोकळी. जसा कृष्ण झाला होता अगदी तशी, जसा अर्जुन झाला होता अगदी तशी.
तिचं रिकामेपण कायमचं विरून गेलं होतं, भरून गेलं होतं. वाहता वाहता ती स्थिरावली होती खऱ्या अर्थाने. आज सकाळी तिला दैवाने एक निसटता धक्का काय दिला आणि काही तासांमध्ये कृष्णाने तिला भरून टाकले होते, पूर्णपणे, पूर्णत्वाने, कायमचे. ती प्रवाहाबरोबर वाहत होती आणि तरीही आतून स्तब्ध होती. शांत, प्रसन्न, निर्विषय, निर्लेप, स्वतःमध्ये मग्न तिला खरे सुख सापडले होते. मला वाटतं या रूपक कथेनी आपल्या प्रत्येकामधल्या रिकामेपणाला एक आमंत्रण दिलं असेल की बाबा भरायचं आहे, पुष्कळ भरायचं आहे अजून. रॉय किणीकरांची एक रुबाई आठवते मला. या पाणवठ्यावर आले किती घट गेले, या पाणवठ्यावर आले किती घट गेले, किती डुबडुबले अन बुडले वाहून गेले. या पाणवठ्यावर आले किती घट गेले, किती डुबडुबले अन बुडले वाहून गेले. किती पडून राहिले तसेच घाटावरती, किती पडून राहिले तसेच घाटावरती. किती येतील अजूनी नाही त्यांना गणती. आपण सगळे असेच आहोत, पण आपल्याला आरशामध्ये आपल्याला नीट निरखून पाहायची जर सवय लागली आणि त्यात आपल्याला कृष्ण भेटला, तो भेटावा अशी आपण आस लावून घेतली तर कदाचित आपली ही घागर भरेल अशी मी अपेक्षा करते. आपल्या सगळ्यांची घागर लवकर भरू दे. नितीन राम यांचं मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना लाभू दे आणि अशीच नवनवीन पुस्तकं त्यांच्याकडून आपल्यापर्यंत पोहोचू देत असं ईश्वरचरणी प्रार्थना करते. सुश्रुत, सॉरी तुझं नाव चुकीचं आहे. मनापासून आभार आज मला इथे व्यासपीठ दिल्याबद्दल. धन्यवाद. आजच्या प्रकाशन समारंभाला उपस्थित असणारा दुसरे प्रमुख पाहुणे आमचा मित्र वैभव जोशी. काय वैभवच्या कविताबद्दल बोलायचं, 3 तास मी बोलू शकतो इतका तो आमचा लाडका आहे, कमीत कमी. तर उमलले आभाळ भर हे चांदणे माझे तुझे, लपवूनी लपलेच नाही भेटणे माझे तुझे. रखुमाई आहे किंवा आनंदी गोपाळमधलं तू आहेस ना आहे, मी वसंतरावमधलं कैवल्य गान आहे, लेथ जोशीमधलं कामगाराची घुसमट व्यक्त करणारं संवेदनशील काव्य आहे. वैभवच्या 3 कविता संग्रहाच्या आजपर्यंत जवळजवळ 10 आवृत्त्या रसिकांनी डोक्यावर घेतलेल्या आहेत. मी वगैरे, म्हणजे कसं की, काळ सरकत राहिला, चित्रपटांसाठी पटकथा लेखन, गीतलेखन. रिएलिटी शोच्या इतिहासामध्ये सूर नवा ध्यास नवा या स्पर्धा मालिकेचं स्क्रिप्ट 48 तास आधी देणारा हा एकमेव लेखक आहे. मी 5 शेड्यूल त्याच्याबरोबर काम केलेलं आहे त्याचा सहाय्यक म्हणून. मराठी नाटकांसाठी गीतलेखन, वेगवेगळे अल्बम आहेत, रंगमंच कार्यक्रम, सोबतीचा करार, संदीप वैभव आणि कविता, शायराना, सध्या प्रचंड गाजत असलेला ऋतू बर्वा, देवकीताईंच्या बरोबर 7 संत कवयित्रींचा आढावा घेणारा अद्वैता, काश्मीरमधल्या लल्लेश्वरी, गुजरातच्या गंगासती, राजस्थानच्या मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई, कर्नाटकच्या अक्का महादेवी आणि आंध्रच्या अंडाल, अशा संत कवयित्रींचा साहित्याचा अभ्यास करून त्याची संहिता, सादरीकरण, विविध पुरस्कारांनी वैभव सन्मानित झालेला आहे. आणि मी फार भाग्यवान आहे की वैभवच्या कविता प्रकाशित होण्याच्या आधी 100तल्या 99 पालखी नावाच्या अमृततुल्यमध्ये बसून ऐकण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. तर इतका बहारदार लिहिणारा आमचा कवी मित्र, गदी माडगुळकर पुरस्कार, ग्रेस साहेब ज्याला मानसपुत्र मानत होते ते गेल्यानंतरचा त्यांच्या गौरवार्थ स्मृतिप्रित्यर्थाचा पहिला पुरस्कार, 9 वेळेला सर्वोत्कृष्ट गीतकाराच्या पुरस्काराने सन्मानित झालेला मित्र आहे वैभव जोशी. आणि नितीन राम सरांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे
की तो मला विसरला नाही ना नावाचा एक लेख आहे, फार सुंदर आहे, वाचा. त्याच्यात नितीन सर असं म्हणतात की अव्यक्ताला व्यक्तात आणणं काही सोपं काम नाही, ते कवीच करू जाणे. कवी हा एक प्रकारचा ऋषीच, अंधाराने भरलेल्या बंद खोलीमध्ये एका छोट्याशा छिद्रातून आत येणाऱ्या सूर्यकिरणाचं बोट धरून सूर्यापर्यंत पोचवणारा कवी नावाचा तो ऋषीच. कवी वैभव जोशी. आदरणीय सृजनपीठ, उपस्थित सगळे माझे स्नेही आणि नितीन सर, मृणाल, सुश्रुत, राजू तांबे सर, मनीष साबडे आमचा जीवलग मित्र, मिलिंद कुलकर्णी महाराष्ट्राचा अग्रगण्य निवेदक म्हणतो मी त्याला, की मिलिंदने एकदा लोकांची मनोभूमिका तयार करून गेली की नंतर येऊन माणूस जे काय बोलतं ते सगळं आवडतंच लोकांना. खूप सोपं असतं त्याच्याबरोबर कार्यक्रम करणं. आणि सर्व रसिक श्रोत्यांना, माध्यम प्रतिनिधींना, फोटो काढतायत त्या सगळ्या बंधूंना विनम्र अभिवादन करतो. जे काही बोलायचं ठरवून आलो होतो ते सगळं विसरलेलो आहे. आणि मला ही स्थिती आवडते की बरेचदा अशा वेळी तुम्ही खूप प्रीची बोलू जाता, जे मुद्दे तुम्ही ठरवून आणलेले असतात. पण इथे जे वातावरण, मला सुधीर मोघे सर एकदा म्हणाले होते की वैभव, तुला रंगमंचाचं चंद्रबळ कळेलच, प्रत्येक रंगमंचाचं वेगळं चंद्रबळ असतं, पण त्या चंद्रबळाचा आधार आणि त्याचा सन्मान म्हणून तू जेव्हा जेव्हा रंगमंचावर जाशील तेव्हा तुला लयतत्व निर्माण करता आलं पाहिजे. त्यासाठी ऑडिटोरियममधली फ्रिक्वेन्सी तुम्हाला कळली पाहिजे. असं तर आत्ता जे काही जे वातावरण इतकं भारलेलं आहे त्याला अनुसरून जे शक्य आहे, जास्त करून कवितांच्या 2-3 कवितांच्या माध्यमातून बोलेन. माझं आणि एकच भेट झालेल्या माणसाशी कसं अद्वैत जुळू शकतं त्याची प्रचिती तुम्हाला आपल्या सर्वसामान्य माणसांना येत असते. मनीष साबळेंनी जेव्हा फोन केला की माझे मित्र लेखक आहेत आणि तुला प्रकाशनाला जायचं आहे, तर ह्याच्यावरती काही बोलायचं नसतं, हे ठरलेलं आहे आता की मनीषचा आमच्यावर अधिकार आहे. सर्व कलाकार मित्रांचे लाड करणारा आमचा मित्र आहे तो, म्हणजे आजच्या युगातलं रामूभैया दाते म्हणतो आम्ही त्यांना. ज्या पद्धतीने ते कलाकारांचा सन्मान करतात आणि त्यांची खातिरदारी करतात. तर मी हो म्हणून बसलो आणि थोड्या वेळाने मला पुस्तकाचं नाव कळलं आणि मला प्रश्न पडला की हे असं कसं नाव आहे. म्हणजे आपण सारेच कृष्ण, कदाचित लेखकाला मी कृष्ण असं म्हणण्याचं टाळायचं असावं म्हणून सगळ्यांना आपल्याबरोबर घेऊन, हां, कारण मीपणा आला की आड्यता आली त्याच्यामध्ये आणि मीतूपण गेले वाया ह्या प्रतलावरनं बोलणारा माणूस खचितच स्वतःकडे हे श्रेय घेणार नाही की त्याला कुठली अनुभूती आलेली आहे. आणि नशिबाने असं झालं की मी पुस्तक वाचायच्या आधी माझी आणि नितीनजी यांची भेट झाली आणि मला ह्या विषयाकडे थोडासा ओढा आहे पहिल्यापासून. आणि मी त्यांना एखाद्या खूप कुतूहल असलेल्या अज्ञानी विद्यार्थ्यासारखे प्रश्न विचारत होतो आणि ते ज्या पद्धतीने कलोक्युअल लँग्वेजमध्ये तुम्हाला आत्ता प्रोक्रॅस्टिनेशन, ओव्हर थिंकिंग याचं उदाहरण देत देत मला समजावत होते, तेव्हा मला असं लक्षात आलं की हा माझ्या आयुष्यातला आणखीन एक चांगला योगायोग आहे, भाग्ययोग आहे. बरेचदा आपण आपल्या आयुष्यात येणारे क्षण हे चैतन्याचे क्षण आहेत हे विसरून जातो. संतांसारखी आपल्याला अनुभूती येत नाही. सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी हे माऊलींना म्हणता येतं. आपल्याला कळत नाही की आपल्याला तशी अनुभूती झाली आहे का नाही. बरेचदा ते हॅल्युसिनेशनच्या अंडर आपण जमा करतो की झाला असेल भास आपल्याला. पण योगायोग किती सुंदर असतात आणि हे याच्यामागे काहीतरी कार्यकारण भाव आहे आणि याचा कुठेतरी पुढे परिणाम होणार आहे माझ्यावरती चांगला. याचे 2-3 पुरावे मी तुम्हाला देतो. पहिली गोष्ट त्यांनी जी सांगितली त्या सावळ्या मुलाची की धिस इज इनफ म्हणून तो ओरडला. टाइम्स ऑफ इंडियामध्ये फार मोठ्या पदावरती मी काम करत असताना मला हे प्रश्न वारंवार पडायचे की हाऊ मच इज इनफ. म्हणजे 2012 साली असं होतं की तुमच्याकडे 1.5-2 कोटी रुपये जर बॅलन्स असेल तर तुम्ही आरामात मरायला मोकळे असं होऊ शकतं. आता तो आकडा 7 कोटीपर्यंत गेलेला आहे असं कॅल्क्युलेशन्स सांगतात. तर ह्या कश्मकशमध्ये या संभ्रमावस्थेत मी असताना डॉक्टर श्रीनिवास देशपांडे म्हणून माझे एक स्नेही आहेत.
त्यांनी काहीच कारण नसताना नितीनजी मला एक फोन करून किस्सा सांगितला की अरे वैभव, मी काल ट्रेनने पुण्याहून मुंबईला जात होतो आणि लोणावळ्याला उतरून मी काही जेलीज घेतल्या माझ्या मुलांसाठी, आणि समोर एक वडील आणि त्यांचा एक मुलगा, आई बसलेली नव्हती, दोघंजण बसले होते, आणि त्या वडिलांनी पण त्या मुलाला एक जेली दिली. तर मी काहीतरी सिद्ध करण्याच्या अट्टाहासाने त्या मुलाला माझ्याकडचं सगळं अख्खं पाकिट देऊ केलं. तर त्याने तोंड उघडून तो खात असलेली जेली दाखवली आणि त्याने सांगितलं धिस इज इनफ. तर हा उगीच आलेला नव्हता प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये. कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा मी आणि माझी पत्नी खूप मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये राहण्याचा प्रयत्न करत होतो, भीती, आपण सारे वरकरणी अर्जुनच, मग त्या भीतीपासून पळण्यासाठी मंत्रोच्चार, जप हे वगैरे स्वतःकडे बघायचं सोडून बाकी सगळं करायचं, ज्याला आपण मेडिटेशन म्हणतो. असा प्रयत्न करत असताना मी माझ्या सद्गुरूंना हवेत असा प्रश्न केला होता की हे सगळं जर तत्त्व एकच आहे, आज ह्यांना श्रीकृष्ण तत्त्व वाटतंय, मला दत्त संप्रदायाचं वाटत असेल, कोणाला गणेशाचं वाटत असेल, हे तत्त्व एक जर असेल तर मला तुम्ही विराट दर्शन श्रीकृष्णाचं का नाही घडवत. आणि एका ब्राह्म मुहूर्तावरती असं काहीतरी झालं की आम्ही 4थ्या मजल्यावर राहणारे, ते समोर नारळाचं मोठं झाड होतं आणि ते सगळं श्रीकृष्णाच्या रूपामध्ये कन्व्हर्ट झालं. दिस कॅन बी अ हॅल्युसिनेशन, आम्ही म्हणजे टोटली अंडरस्टँड. पण मी माझ्या पत्नीला उठवून दाखवलं की तुला पण ते दिसतंय का, तर ती म्हणाली हो मलाही तसंच दिसतंय. मोर पिसासकट संपूर्ण कृष्णाचं रूप दिसत होतं, जवळपास 50 फूट वगैरे असं काहीतरी असेल ते, आणि आपल्या नेहमीच्या हव्यासाप्रमाणे मी ते शूट केलं. आणि नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही तेव्हा बघायचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्यामध्ये काहीही दिसत नव्हतं. दॅट इज अनदर कोइन्सिडन्स की तुमचं आणि माझं जे जुळतं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आत्ता इथे आल्यानंतर मला जाणवलेल्या आहेत. आणि तिसरं म्हणजे हे मला फारच नवल वाटलेलं आहे की मी पण एकदा नितीनजी तुमच्या इतक्या सखोल नजरेनं नाही, पण एकदा मोरपिसाकडे बघत बसलो होतो आणि ह्याच्यामध्ये 3 रंग आहेत. तर ती उतरलेली कविता अशी होती की अंबरास तू दिली निळाई, हरित्र दिदला या धरणीला. अंबरास तू दिली निळाई, हरित्र दिदला या धरणीला, सोनसळी देऊन प्रकाशा भोवतीचा अंधार उजळला. कृष्ण कृष्ण सर्वत्र कृष्ण मज विराट दर्शन घडले रे. हे संपूर्ण विश्व कृष्णाच्या त्या मोरपिसाच्या 3 रंगामध्येच फक्त सजलेलं आहे. कृष्ण कृष्ण सर्वत्र कृष्ण मज विराट दर्शन घडले रे, रंगहीन या डोळ्यांवरुनी मोरपीस हे फिरले रे, मोरपीस हे फिरले. तर हा जो संग्रह आहे, ज्याला आपण मी ललित, कविता, काव्यात्मक खूप आहे त्याच्यामध्ये, मला असं वाटतं की हे एक मोरपीस आपल्या डोळ्यावरून फिरवण्यासाठी कोणीतरी देत आहे. नितीनजी स्वतःला माध्यम म्हणवतात, ते स्वतःला लेखकही म्हणवत नाही आहेत. त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की ते कुठल्या प्रतलावरून आपल्याशी बोलत आहेत, जगाला काहीतरी देऊ पाहत आहेत. आणि मला असं वाटतं यातल्या कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये आपल्याला, सगळ्याच गोष्टींमध्ये पहिल्याच क्षणी दिसेल असं नाही, मी खूप गोष्टी वाचल्या त्याच्यामध्ये, हळूहळू ती अनुभूती येत जाते. फक्त त्यासाठी आतमध्ये बघण्याची गरज आहे. म्हणजे संजीवनीताई बोकील असं म्हणतात की जाणीवेची टोकदार बोटे जेव्हा बाहेर वळतात तेव्हा त्याची वेदना होते, आणि तीच जेव्हा आत वळतात तेव्हा त्याची संवेदना होते. तर आपल्याला ती संवेदना शोधण्याची गरज आहे. आणि ओशो जसं म्हणतात तसं की माणूस जगात सगळ्यांबरोबर बसायला उत्सुक असतो. बसायला म्हणजे गप्पा मारायला. त्याला फक्त स्वतःबरोबर बसवत नाही आयुष्यामध्ये. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, हा जो मुखपृष्ठावरती आरशाबद्दल खूप जणांनी बोललेलं आहे. मी अशी गझल लिहिली होती स्वतःच्या शोधात निघालो तेव्हा, की खरा पाहिजे की बरा पाहिजे, तुला कोणता चेहरा पाहिजे. जगाला दाखवण्यासाठी बरा पाहिजे की तुला जो स्वतः आरशात दिसतो तो खरा चेहरा पाहिजे. खरा पाहिजे की बरा पाहिजे, तुला कोणता चेहरा पाहिजे. सुखाला जरा आडकाठी हवी, सुखाला जरा आडकाठी हवी, मनाला सुद्धा उंबरा पाहिजे. खरा पाहिजे की बरा पाहिजे.
तर मनीष साबळेंच्या मार्फत नियतेने हळूच असा एक अदृश्य उंबरा माझ्या दारात आणून ठेवलेला आहे, नितीन राम या नावाचा, ज्याच्यातून प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा माझं मन ऐहिकाच्या दिशेने धावायला लागेल आणि ते जे म्हणाले की हे बाहेर ब्राईट आहे, तर त्या ब्राईटनेसकडे मी जायचा प्रयत्न करेन, तेव्हा तो उंबरा मला थांबवून ह्या कृष्ण व्यवहाराकडे घेऊन जाईल याची मला खात्री वाटते. नाहीतर आपण सगळे वरकरणी अर्जुन, म्हणजे मी माझं लिखाण ऐकवण्यासाठी म्हणून धडपड करत नाही आहे, पण काही काही प्रवास पॅरलली चालतात. म्हणजे मी पण IT मधनं इंजिनियर होऊन मग मोठी नोकरी करून, जसं ह्यांनी सोडलं तसं एके दिवशी कवितेच्या प्रेमापोटी सगळं सोडून दिलं. माझी पत्नी माझ्या पाठीशी उभी राहिली आणि असे आत्ता सांगितलेले अनेक योगायोग जे जुळून आलेले आहेत. तर हे असं फक्त कोइन्सिडन्सच्या नावाखाली नाही आहे, हे कुठलं तरी एक बेटर प्लॅन आहे, कुठला तरी एक मोठा मास्टर प्लॅन आहे आणि कधीतरी त्याची उत्तरं मला यांच्या अनहद रिट्रीटमध्ये मिळतील याची मला खात्री आहे. विद्यार्थी म्हणून तिथे जाण्याचा मानस आहे. अदरवाईज आत्ता ह्या ज्या थोड्या अधूनमधून येणाऱ्या अनुभूतींच्या पलीकडे जेव्हा आपण मटेरियलिस्टिक जगतो की कशा कशात अडकून पडतो उगाच आपला जीव, कशा कशात अडकून पडतो उगा. बघा, हा एक सारीपाट खेळ चालू आहे, आपल्याला माहिती आहे. आपण कुठे ना कुठेतरी कोंडीत पकडणार, कोणीतरी चेकमेट करणार हे माहिती आहे. पण आपण खेळ एन्जॉय करायच्या ऐवजी दुसरं कसं वाईट चाललेलं नाही दुसऱ्याचं ह्याच्याकडे लक्ष देतो आहोत. आणि जो खेळ खेळतो आहोत तुझा इतक्या वेगळ्या पद्धतीने खेळतो आहोत की त्या खेळाची मजा आपल्याला घेता येत नाही. की कशा कशात अडकून पडतो उगाच आपला जीव, सतत रूप बदलत असते कमतरतेची जाणीव. एक फ्लॅट झाला आता हॉलिडे होम पाहिजे, एक गाडी झाली आता दुसरी गाडी पाहिजे. की कशा कशात अडकून पडतो उगाच आपला जीव, सतत रूप बदलत असते कमतरतेची जाणीव. कशा कशात शोधत असतो आपण आपले बिंब, कशा कशात शोधत असतो आपण आपले बिंब. प्रश्न टिंब टिंब आणि उत्तर टिंब टिंब. हा शोध संपत नाही, देवळात शोधून सापडत नाही तो. मुरडुनिया मन उपजलासी चित्ते, कोठे तुझं रीते न दिसे रया, ही माऊलींची अवस्था यावी लागते त्यासाठी. की प्रश्न टिंब टिंब आणि उत्तर टिंब टिंब. आपली जमीन, आपलं छप्पर, आपल्या आपल्या भिंती. दिस इज व्हॉट वी स्ट्राइव्ह फॉर. आपली जमीन, आपलं छप्पर, आपल्या आपल्या भिंती. भांडी कुंडी फर्निचरशी जुळतात गहिरी नाती माणसांपेक्षा. आपली जमीन, आपलं छप्पर, आपल्या आपल्या भिंती. भांडी कुंडी फर्निचरशी जुळतात गहिरी नाती. अहो पुस्तकांहून महत्त्वाचं होऊन बसतं कपाट. इंटिरियर डेकोरेशन नवीन घराचं केल्यानंतर पहिल्यांदा त्याला मीटिंगला बोलवून सांगतात की ते फरशा बिरशाने बाहेर एक पुस्तकाचं एक कपाट छान करा, ज्यातली पुस्तकं आम्ही कधीच काढणार नाही आहोत. पण आलेल्या लोकांना कळलं पाहिजे की आम्ही रॉय केणीकर वाचतो, आम्ही पु ल देशपांडे वाचतो. कितीतरी वर्ष. म्हणूनच गुलजार साहेब लिहितात की किताबें झांकती है बंद अलमारी के शीशों से, महीनों अब मुलाकातें नहीं होती. पुस्तकं झुरतायत की मालक हात सुद्धा लावत नाही आपल्याला. आपली जमीन, आपलं छप्पर, आपल्या आपल्या भिंती. भांडी कुंडी फर्निचरशी जुळतात गहिरी नाती. अहो पुस्तकांहून महत्त्वाचं होऊन बसतं कपाट. काय काय जमा करत असतं आपलं ललाट, आणि काय काय जमा करून जाणार किती दूर. काय काय जमा करून जाणार किती दूर. आजच्या पुरते गाणाऱ्याला पुरतात आजचे सूर. आजच्या पुरते गाणाऱ्याला पुरतात आजचे सूर. लांब पल्ला गाठणाऱ्यांची झोळी असतेच हलकी. लांब पल्ला गाठणाऱ्यांची झोळी असतेच हलकी. मुसाफिरांना सोसत नसते आठवणींची डुलकी. आपलं आपलं म्हणतानाही त्यात माझं तुझं. नवरा बायको सुद्धा बघा ना, म्हणजे हे पिंप आमच्या काकाने दिलं होतं ना 20 वर्षानंतर. संपतच नाही भांडण. मूळ जे स्वतःकडे बघायचं ते सोडून समोरच्याकडे बघत बसतात. म्हणजे मी माझ्या कार्यक्रमात सांगतो की संध्याकाळी यायला आज जरा उशीर होईल, तर त्याच्यावरती उत्तर का म्हणून पहिल्यांदा काय येतं माहिती आहे का? हो म्हणजे हो म्हण, नाही म्हण, काहीतरी म्हण. हो काय, नाहीतरी तुझं कधी माझ्याकडे लक्ष होतं. आत्ता 20 वर्षांनी मुलं मोठी झाल्यानंतर लक्ष दिल्याशिवाय झाली का? बरं, त्याला पुरावा म्हणून काय सांगतात की लग्नात रुखवतात तुझ्यासाठी म्हणून गुलाबी मण्यांचा हत्ती करून ठेवला होता, ढुंकून सुद्धा तू बघितलं नव्हतंस. 20 वर्षांनी हा विषय घरामध्ये.
माझं तुझं चाललंय सगळं. बरं अजून माझं ठरलं नाही तो उंट होता की हत्ती होता, मी काय करणार ना. बेसिकमध्येच प्रॉब्लेम येतो आपल्याला इथे की एकमेकांच्या दृष्टीतून आपण एकमेकांचं अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो आहोत. वास्तविक कोहम ते सोहम हा प्रवास आतनं जातो, आपल्या आतला येतो प्रवास. अर्जुनासारखा नात्यांमध्ये अडकून त्यांच्या नजरेत मी पडणार नाही ना, ते मला कोणाला दुखवायचं नाही, पण राज्य पण पाहिजे आहे, असं सगळं करून हा प्रवास होत नाही. त्यासाठी सांगणारा तिथे तो सारथी होता. तिथे माझं तुझं करून चालत नाही, की आपलं आपलं म्हणतानाही त्यात माझं तुझं, एकमेकांच्या खांद्यांवर एकमेकांचं ओझं. वेग पकडून चाललं तर रस्ता सरत नाही, वेग पकडून चाललं तर रस्ता सरत नाही, आणि रेंगाळायचंच म्हटलं तर जन्म पुरत नाही. 7 मडकी बनवायच्या क्षमतेचं चाक. आपण हा देह घेऊन 7 जन्म घेऊ शकतो, काहीतरी चांगलं करू शकतो आपलं इतरांचं, पण ठरत नाही की नक्की आपण कशासाठी आलो आहोत. मृणाल जसं म्हणाली की या जगात आपण आलोय कशासाठी हेच माहिती नाही. की 7 मडकी बनवायच्या क्षमतेचं चाक, आकाराला देत राहतं निराकार हाक. कच्चं पक्क सुरूच राहतो खेळ. कच्चं पक्क सुरूच राहतो खेळ. अरे मातीत माती मिसळायची तर त्याला इतका वेळ, मातीत माती मिसळायची तर त्याला इतका वेळ. म्हणून मला त्यांच्या ज्या पुस्तकामध्ये ज्या कथा आलेल्या आहेत ह्यात अगदी जसं ती म्हणाली की इट्स अ शुगर कोटेड पिल, पण प्रत्येकाने ती खरं तर आनंदाने घ्यायला पाहिजे. आणि त्यांच्याकडनं मला जी गोष्ट समजली आणि आधेमध्ये मी ती अनुभवलेली आहे, पण मला ती टिकवून धरता येत नाही, ती सहजावस्था जी आहे, त्या सहजावस्थेत आपल्याला देव आहे नाही, आस्तिक आहात नाही आहात, सृष्टी चराचर कुठली तरी एक शक्ती आहे ज्या शक्तीच्या इच्छेत इच्छा मिसळून आपल्याला जगता आला पाहिजे. सम्यक भावाने सगळे अनुभव आपल्याला जमा करता आले पाहिजेत. चैतन्याचे क्षण आपल्या गुंजळीत पडत असतात, ते आपल्याला अनुभवता आले पाहिजेत आणि त्याचं कौतुक करता आलं पाहिजे. आजकाल जी फॅशन निघालेली आहे थँकिंग द युनिवर्स, हे आपल्याकडे खूप पूर्वीपासून सांगितलेलं आहे. हरी पाहिलं रे हरी पाहिलं ही अवस्था काही सोपी नाही आहे. बरवा संत समागमू प्रकटाला आत्मारामू म्हणतात ना माऊली. तर तसे आपले क्षण आपल्याकडे मिळतात का आणि आपल्याला ते ओळखू येतात का? येत नसतील तर त्याची काय तयारी करायची? तर त्याची तयारी करण्यासाठी, चैतन्याचे क्षण ओळखण्यासाठी हे पुस्तक आहे आपण सारे कृष्ण. आणि आपल्याला हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार. आणि मला असं वाटतं की ह्या काळात या पुस्तकाची अतिशय गरज होती. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून तो पुन्हा पुन्हा अवतार घेतो. कुठल्याही लहान मोठ्या गोष्टीतनं तुम्हाला त्याची प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात. हे पुस्तक मला वाटतं अशा एका बदलाची सुरुवात आहे की ज्यातून तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. स्वतःकडे बघायचं भय निघून जाईल, स्वतःसोबत बसावंसं वाटेल. मग पहिल्यांदा ती पोकळी सगळी जाणवल्यानंतर हळूहळू तुम्हाला एक चिरकाल टिकणारा आनंद दिसायला लागेल. आणि या जगामध्ये आनंद फक्त आनंदाकडेच वाहतो. तुम्ही जर दुःखी असाल तर तुमच्याकडे लोक येत नाहीत, तुम्ही आनंदी असाल तरच तुमच्याकडे येतात लोक. तर तो आनंद मिळवण्यासाठी, आतमध्ये जाण्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचं आहे. ह्या कृतज्ञतेची एक कविता वाचतो आणि थांबतो की आपल्याला कसं कळत नाही बघा की आपल्याला काय काय मिळालेलं आहे या जगामध्ये. की उगाच का रे रोज मागशी आभाळाला कोता न्याय. हे नाही ते नाही, शेजाऱ्यांकडे हे आहे, माझ्याकडे हे नाही, त्यांचा मुलगा अमेरिकेला गेला, आमचा गेलाच नाही. किती प्रश्न. आणि की उगाच का रे रोज मागशी आभाळाला कोता न्याय. उजाडलेला दिवस पाहिला याहून मोठे सुख ते काय. काही लोकांच्या नशिबात तर तेही नाही. आपल्याला काय काय मिळालंय बघा तरी. की उगाच का रे रोज मागशी आभाळाला कोता न्याय. उजाडलेला दिवस पाहिला याहून मोठे सुख ते काय. कुठे बिघडते जर एखादे दान चुकीचे पडले तर. कुठे बिघडते जर एखादे दान चुकीचे पडले तर. फांदी का शोकाकुल होते पान तिचे जर झडले तर. एका पानापायी वेडी अस्तित्वावर रुजते का. एका पानापायी वेडी अस्तित्वावर रुजते का. नव्या ऋतूचे स्वागत सोडून जुना आठवत बसते का. पानगळीला उकळी फुटता, पानगळीला उकळी फुटता नवबहराची येते साय. उजाडलेला दिवस पाहिला याहून मोठे सुख ते काय. काय हरवले किती हरवले हेच उगाळत बसल्यावर. काय हरवले किती हरवले हेच उगाळत बसल्यावर. उणीव मोठी दिसणारच ना समाधान आकरसल्यावर. कधी ना कधी माथ्यावरती जमणारच की निराश मेघ. कोणाच्या आयुष्यात नाही येथे प्रश्न.
कधी ना कधी माथ्यावरती जमणारच की निराश मेघ, त्यांच्यातूनच पुन्हा उमटते लख विजेची अंबर रेग. हताश होऊन प्रकाश कोठे, हताश होऊन प्रकाश कोठे, काळोखाचे धरतो पाय, उजाडलेला दिवस पाहिला, याहून मोठे सुख ते काय. बरं, हे आपण सांगायला लागलो, नितीन सर सांगायला लागले की म्हटलं हां ते तुम्हाला कळलं, आम्हाला नाही, आमचे प्रॉब्लेम वेगळे. अशी अवस्था सगळ्यांच्या आयुष्यात येते. त्यांच्यासुद्धा डोळ्यात पाणी आलंच की. मानवीय अवतार म्हटल्यानंतर हे सगळ्या भावभावना आपल्याला लगडणारच आहेत ना. मी एक गझल लिहिली होती की किती काळ झुरशील हरशील तूही, विसरतात सारे विसरशील तूही, आणि अखेरीस माती विना मोक्ष नाही. मानवी अवताराशिवाय देवत्व सिद्ध होणारच नाही आहे. अखेरीस माती विना मोक्ष नाही, नभातून खाली उतरशील तूही, किती काळ झुरशील हरशील तूही. तर तशा ह्या इतकं पॉझिटिव्ह बोलल्यानंतर सुद्धा आपल्या मनामध्ये काहीतरी खुटखुटत असतं. ती अवस्था सगळ्यांच्याच आहे. ही आठवते का काल जीवाची कशी अवस्था झालेली. ठीक आहे, उजाडलेला दिवस पाहिला, याहून मोठे सुख ते काय, पण रात्री काय झालं होतं. आठवते का काल जीवाची कशी अवस्था झालेली, चादर म्हणून ओढून घेता रात्र गळ्याशी आलेली. श्वास आटले वाटत असता फिरून घागर भरली ना. मगाशी जे घागरचं रूपक आलंय की श्वास आटले वाटत असता फिरून घागर भरली ना, अन बोट उन्हाचे धरून मनाने पुन्हा उभारी धरली ना. कुठल्याही जालिम दुःखावर, कुठल्याही जालिम दुःखावर हसण्याचा असतोच उपाय, उजाडलेला दिवस पाहिला, याहून मोठे सुख ते काय. तुम्हा सर्वांच्या आयुष्यातही सगळं अंतर्मन उजळून टाकणारे दिवस यावेत, आणि त्यासाठी हे पुस्तक तुम्हाला मदत करेल अशी मला खात्री वाटते. त्यांच्या पुढच्या सगळ्या पुस्तकांनाही खूप खूप शुभेच्छा, आणि जमेल तेव्हा आपण नितीन राम सरांकडनं या गोष्टी शिकत राहू. हे सगळं जे आहे ते त्यांना दिसलेलं आहे आणि त्यांनी उतरवलेलं आहे. खूप शुभेच्छा, धन्यवाद. या पुस्तकाच्या शेवटच्या पानावरती QR कोड दिला आहे, तो स्कॅन करा. तिथे तुम्हाला कृष्ण भेट होईल गायडेड मेडिटेशनच्या माध्यमातून. 300 रुपयाचं आज 250 रुपयाला आहे, पण आपण शक्यतो 300लाच घेऊ. तर यानंतर आभार प्रदर्शन होईल आणि मग डॉक्टर अनिताराम एक प्रार्थना म्हणतील आणि मग कार्यक्रमाची सांगता होईल. मिलिंद दुसाने यांना मी आभार प्रदर्शन करण्यासाठी आमंत्रित करतो. नमस्कार. थँक्यू मिलिंदजी. आज मी इथे अनहद रिट्रीट परिवार आणि लेखक श्री नितीन राम यांच्या वतीने एक माध्यम म्हणून आभार मानण्यास उभा आहे. आपण सारे कृष्ण या पुस्तक प्रकाशनाला प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि सिने दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी उपस्थित राहिल्या. त्यांच्या सहज सुंदर अभिव्यक्तीमुळे या सोहळ्यात आज सात्विक चैतन्य निर्माण झाले. आपले मनापासून आभार. सुप्रसिद्ध कवी आणि गीतकार वैभव जोशी सर आज प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभले. आपल्या उपस्थितीमुळे या सोहळ्याला काव्य प्रतिभेचा परिसस्पर्श लाभला. या पुस्तकाचा दिव्य सुगंध दूरवर दरवळेल याची खात्री वाटते. आपले मनापासून धन्यवाद, आभार. अमलताज बुक्सचे सुश्रुत कुलकर्णी यांनी प्रकाशक म्हणून अत्यंत मोलाची भूमिका निभावली. त्यांच्या ज्ञानाने आणि अनुभवाने आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केले. सुश्रुतजी, आपले मनापासून धन्यवाद. कोणत्याही कार्यक्रमाचा आधार असतो तो सूत्रधार. आज हा सोहळा ज्यांच्या ओघावत्या शैलीत पार पडला ते सुप्रसिद्ध निवेदक मिलिंद कुलकर्णी यांचे मनापासून आभार. MES सभागृहाच्या मॅनेजमेंट टीम आणि स्टाफचेही आभार. साऊंड, लायटिंग, सिक्युरिटी, स्वच्छता या सर्व आघाड्यांवर त्यांची मदत मोलाची ठरली, त्यामुळे त्यांचे धन्यवाद. आमच्या अनहद सारथी टीमचे मनापासून आभार. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, हुबळी, बंगळूर अशा वेगवेगळ्या ठिकाणून ती माणसं तन मन धन अर्पून निरपेक्षपणे मदतीला धावून आली. नाव नाही घेत प्रत्येकाचे, पण दिल से शुक्रिया. सरते शेवटी आपण सगळे रसिक मायबाप प्रेक्षक एवढ्या मोठ्या संख्येने दूरदूरून या कार्यक्रमासाठी आलात, त्यामुळे आपल्या सर्वांचेही मनापासून आभार. नितीन राम हे या पुस्तकाला कृष्ण बीज मानतात. हे बीज विशाल वृक्ष बनून
जेव्हा सावली देईल तेव्हा तिथे विश्रांती घेणाऱ्या लाखो वाटसरूंचे आशीर्वाद आपल्याला लाभतील. नितीनजींच्या शब्दात 2 श्वासांमधील प्रत्येक शांत विराम गातो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. कार्यक्रमाच्या शेवटी मी आता डॉक्टर अनिता राम यांना विनंती करतो की आपण नितीन राम यांनी रचलेली अनहद अंतर्नाद प्रार्थना सादर करावी आणि हा कार्यक्रम संपन्न करावा. थँक्यू. पुस्तकाच्या अर्पण पत्रिकेपासनं पुस्तक वाचावं असं किमो फडके सरांनी सांगितलेलं आहे. म्हणजे त्याच्यावरनं लेखकाची काय मानसिकता आहे लक्षात येतं. आपल्याकडे पती पत्नीचं नातं सांगताना शिव आणि शिवा हे रूपक घेतलं आहे. शिव हे पुरुषवाचक आणि शिवा हे स्त्रीवाचक. याची उकल करताना असं म्हटलं आहे की पतीनी स्वतःच्या देहाची आटणी केली आणि पत्नीला सुप्रतिष्ठित केलं, पत्नीनी स्वतःचा संकोच केला आणि पतीला सुप्रतिष्ठित केलं. तर नितीन राम हे डॉक्टर अनिता राम यांना हे पुस्तक अर्पण करताना म्हणतात, मी यीन ती यांग, मी तलवार ती मॅन, माझी अर्धांगिनी, माझी आत्मसंगिनी, माझी आत्मांगिनी डॉक्टर अनिता राम हिला पुस्तक अर्पण केलेलं आहे. मी डॉक्टर अनिता राम यांना प्रार्थना म्हणण्यासाठी आमंत्रित करतो. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाची सांगता होईल. ज्याला जे हवे त्याला ते ते मिळावे, ज्याला जे हवे त्याला ते ते मिळावे, पण त्याला नक्की काय हवे ते त्याला लवकर कळावे, लवकर कळावे, लवकर कळावे. ज्याला प्रेयसचे आसार कळाले, ज्याला प्रेयसचे आसार कळाले त्याला श्रेयसचे सार मिळावे, पण त्याला नक्की काय हवे ते त्याला लवकर कळावे, लवकर कळावे, लवकर कळावे. थँक्यू. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाची सांगता झाली.